गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वा आई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्समध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतेय. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते. तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो, तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो. मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते, गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या. मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा, बघा आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा.
अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वा, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. राम मंदिर. गट्टू चिंकी शाळेतनं घरी येतात आणि आईला सांगतात की दुसऱ्या दिवशी रामनवमी असल्याने शाळेला सुट्टी आहे. आई आणि गट्टू चिंकी आपापसात बोलू लागतात की आपण सुट्टीमध्ये काय करायचं. आई, उद्या पूर्ण दिवस सुट्टी आहे. मी तर खूप बोर होईन. हो आई, आपण फिरायला जायचं का? गट्टू चिंकी आणि आई बोलतच असतात तेवढ्यात गट्टू चिंकीची आत्या येते. नमस्ते आत्या. नमस्ते माझ्या मुलांनो, कसे आहात तुम्ही दोघं? आम्ही तर मस्त आहे आत्या. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे चिंकी. हे बघा, मी तुमच्यासाठी तुमची आवडती मिठाई घेऊन आली आहे. अरे, हे तर तुझ्या हातचे लाडू आहेत. थँक्यू आत्या, हे आम्हाला खूप आवडतात. बरं झालं ताई तुम्ही आलात. मुलांनाही तुमची खूप आठवण येत होती. ह्यावेळेस जास्त दिवस थांबा. अगं नाही, मी तर एकाच दिवसासाठी आली आहे. अगं ते उद्या रामनवमी आहे ना, उद्या मला राम मंदिरात दर्शनासाठी जायचंय म्हणून. अरे वा, हे तर खूपच छान झालं ताई. रामनवमीच्या दिवशी रामलल्लाचं दर्शन, क्या बात है. आत्याचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी आईला म्हणतात, आई, आपणही जाऊ शकतो का राम मंदिरात रामाच्या दर्शनासाठी? आम्हालाही शाळेला सुट्टी आहे ना, प्लीज आई, प्लीज. हो आई, मलाही आत्यासोबत जायची खूप इच्छा आहे. हो, या मुलांची जर एवढी इच्छा आहे तर तुम्ही पण चला ना सोबत. रामनवमी राम मंदिरात साजरी करण्यापेक्षा अजून काय छान असू शकतं. माझी पण इच्छा आहे. बरं ठीक आहे, संध्याकाळी यांचे बाबा येऊ द्यात, मग आपण त्यांच्याशी बोलूया. ठीक आहे मुलांनो? ठीक आहे आई. संध्याकाळी जेव्हा बाबा येतात तेव्हा हे ठरतं की रामनवमीच्या दिवशी सगळेजण रामाच्या मंदिरात दर्शनाला जातील. दुसऱ्या दिवशी सगळेजण सकाळी सकाळीच मंदिरासाठी निघतात. अयोध्येत पोहोचल्यानंतर गट्टू चिंकी खूप खुश होतात. चला मुलांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण शरयू नदीत आंघोळ करूया आणि मग मंदिरात जाऊया. ओके बाबा. मग सगळे शरयू नदीत स्नान करतात आणि मग कपडे बदलून मंदिराकडे जाण्यासाठी निघतात. चिंकी, नदीचं पाणी किती थंड होतं ना? हो गट्टू, खरंच. पण आंघोळ केल्यानंतर किती मस्त वाटतंय ना? गट्टू चिंकी, ते पहा, इकडे किती सारे स्टॉल्स लागलेत. चला अगोदर जाऊन पाहूया तिथे काय काय ते. हो ठीक आहे बाबा. तिथे जाऊन गट्टू चिंकी पाहतात की त्या स्टॉल्सवर खूप ट्रेडिशनल कपडे मिळत होते. त्यांना पाहून गट्टू चिंकी खूप खुश होऊन जातात. अरे वा, इथे किती मस्त कपडे आहेत बाबा. चला ना, आपणही हे कपडे घेऊया आणि मस्त पारंपरिक तयार होऊया. ठीक आहे गट्टू, चल आपण आधी कपडे घेऊ. मग गट्टू आणि बाबांनी पारंपरिक धोतर घातलं आणि आई आणि आत्याने खूप सुंदर अशी साडी, अगदी चिंकीलाही छोटीशी साडी देखील घेतली आणि ती तिला नेसवली. वा, आपण सगळे या कपड्यात किती मस्त दिसतोय. आणि चिंकी, तू ह्या साडीमध्ये खूप सुंदर दिसतीये. थँक्यू गट्टू. आणि तूही या धोती कुर्त्यामध्ये कमाल दिसतोयस. आपण सगळे या कपड्यात छान दिसतो आहोत. चला गट्टू चिंकी, आता मंदिरात जाऊया आणि रामाचं दर्शन घेऊया. सगळेजण राम मंदिरातलं दर्शन घेण्या अगोदर हनुमान गडीचं दर्शन घेण्यासाठी जातात. इथे तर खूप गर्दी होती ना बाबा. कितीतरी लोक आले होते दर्शनासाठी. हो गट्टू, आणि तुला माहितीये का, इथे असं मानलं जातं की इथे या मंदिरात हनुमानजी स्वतः बसलेत आणि अयोध्येचं रक्षण करतात. खरंच बाबा, ही तर खूप कमाल गोष्ट आहे. हो, आणि राम मंदिराच्या अगोदर नेहमी हनुमान गडीचं दर्शन घ्यायला हवं. म्हणजे यानंतर आपण राम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहे, हो ना? हो गट्टू चिंकी, चला आता लवकरच आपल्याला अंधार होण्यापूर्वी इतर अनेक मंदिरात जायचंय आणि परतही यायचंय. ठीक आहे आत्या. हो ठीक आहे आत्या. मग गट्टू चिंकी सगळ्यांसोबत रामाचं दर्शन घेण्यासाठी जातात. राम मंदिराचं सौंदर्य बघून सगळेजण आश्चर्यचकित होते. तिथे खूप गर्दी होती. राम मंदिर किती मस्त आहे ना आई. आणि रामलल्लाची मूर्ती तर खूपच सुंदर आहे.
हो चिंकी, खरंच इथे आल्यावर तर खूप छान वाटतंय. आणि राम तर अगदी तुमच्या वयाचे दिसतायत. तुम्हाला यांच्याकडे जे मागायचं असेल ते मागा, ते सगळ्यांचं ऐकतात. वाव, ठीक आहे आई. वाव आई, हा राम मंदिराचा खास प्रसाद आहे जो आपल्याला मिळालाय. हा पण किती मस्त आहे ना. एकदम बरोबर बोललास गट्टू, हा प्रसाद खूप मस्त आहे. यानंतर सगळेजण बाकी मंदिरांचं एक एक करून दर्शन घेतात, जसं की कनक भवन मंदिर, नागेश्वरनाथ मंदिर आणि सीता रसोई. आणि मग सगळेजण थकून एका जागी बसतात. गट्टू चिंकी पाहतात की अयोध्येत खूप सारे वानर होते. गट्टू चिंकी, तुमचं सामान नीट सांभाळून ठेवा, नाहीतर ही माकडं घेऊन जातील. मला तर यांची खूप भीती वाटतेय. अगं चिंकी, घाबरण्याचं काही कारण नाही. ही घे केळी. तू जेव्हा यांना केळं देशील तेव्हा ते तुमचे मित्र बनतील. हो खरंच आई? हो हो, हे घे. आई, मीही देणार. हो ठीक आहे गट्टू, हे घे. गट्टू चिंकी मिळून वानरांना केळी खाऊ घालतात आणि यात त्यांना खूप मजा येते. मग सगळे मिळून खूप सारे फोटोज क्लिक करतात. हे बघा, मी तुमच्या सगळ्यांसाठी काय आणलंय. अयोध्येचं फेमस चाट आणि खीर. हे तुम्हाला नक्की आवडेल. वाव बाबा, हे चाट आणि ही खीर तर किती मस्त आहे. हो, खूप टेस्टी आहे. खरंच बरं, आजचा दिवस खूप छान होता. गट्टू चिंकी, बरं झालं तुम्ही दोघं आलात माझ्यासोबत. मला खरंच खूप छान वाटलं. आत्या, आम्हालाही तुझ्यासोबत खूप मजा आली आज. हो हो, आपण इथे परत लवकरच येऊ, हो ना आई बाबा? हो हो, जरूर गट्टू चिंकी. चला आता घरी जाऊया. आपण पुन्हा नक्की येऊया. मग सगळेजण राम मंदिराचं दर्शन घेऊन आपल्या घरी परत येतात. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझनमध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही, मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टू ही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स मधून स्टोरी ऐकवत होता. गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो. त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते. गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे, काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. हा,
प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेयर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली. काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती, पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच. तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी, फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळे जण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेसबोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडमसाठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या. काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी, मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंटमधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आईबाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशा प्रकारे येऊन एक खतरनाक जाळ विणत होती आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली, तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली. चिंकीची सेमीफायनल रुबिना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबिना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम, मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबिनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबिनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता, त्याने रुबिनाचं धैर्य तुटू लागलं. रुबिनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबिनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबिनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली.
तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू, बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल. खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडवलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं. दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी, तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. एप्रिल फूल बनवलं. आज आहे एप्रिल फूल डे, म्हणजेच एकमेकांना वेड बनवण्याचा दिवस. आज चिंकी गट्टूच्या अगोदर उठली होती आणि तिच्या डोक्यात काहीतरी भन्नाट प्लॅन चालू होता. मागच्या एप्रिल फूलला गट्टूने मला एप्रिल फूल केलेलं, पण ह्या वेळेस मी त्याला फूल करेल आणि एकदा नाही, खूप वेळेस. सगळ्यात अगोदर चिंकी आपल्या स्कूल बॅग मधून काही ब्लँक शीट्स बाहेर काढते. यानंतर ती स्टडी टेबलवर ठेवलेला एक पेन उचलते आणि मग सरळ जाते आईजवळ. आई, मला ह्या कागदांवर तुझी सही हवीये. सही हवीये? पण का? आई, मी एक आर्टचा प्रोजेक्ट करतीये आणि त्यासाठी मला फॅमिली आणि मित्र यांच्या सह्या हव्या आहेत. तू खोटं तर बोलत नाहीयेस ना चिंकी? नाही आई, मी खरं बोलतीये. मला ह्या सह्या माझ्या आर्टच्या प्रोजेक्टसाठी हव्या आहेत. आई एकानंतर एक चिंकीच्या सगळ्या ब्लँक शीट्स वरती सह्या करते. हे घे बाळा, झाल्या सह्या. आता मी आणि तुझे बाबा शॉपिंगसाठी बाजारात जातोय. ओके आई. ब्लँक शीट्स वरती सह्या घेतल्यानंतर चिंकी त्या ब्लँक शीट्सवर काहीतरी लिहू लागते. थोड्याच वेळामध्ये लिहिण्याचं काम पूर्ण होतं. प्रत्येक शीटवर लिहिलेलं असतं, चिंकी सोबत प्रँक केलास तर खूप रागवेन, आणि त्याखाली असते आईची सही, जी चिंकीने अगोदरच घेतलेली होती. थोड्या वेळाने गट्टू जागा होतो. तिकडे उठून गट्टू अंघोळीला बाथरूम मध्ये जातो आणि इकडे चिंकी त्याच्या टॉवेलला ग्लिटर लावण्याचं काम करते. चिंकी, जरा माझा टॉवेल दे ना. आता खरी मजा येईल. हे घे गट्टू. गट्टू ग्लिटरने भरलेल्या टॉवेलने आपलं अंग पुसू लागतो. त्याला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की ते सगळं ग्लिटर त्याच्या अंगाला चिकटतंय. जेव्हा गट्टू स्वतःला आरशामध्ये पाहतो तेव्हा तो दंग राहतो. ओ नो, हे काय झालं? असं वाटतंय की जसं मला कोणीतरी गिफ्ट रॅप केलंय. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. हे तू चांगलं नाही केलंस चिंकी. तुझ्यामुळे मला परत आंघोळ करावी लागेल. गट्टू पुन्हा आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जातो. त्याच्या मनामध्ये आता फक्त एकच गोष्ट चालू असते की आता चिंकीचा बदला कसा घ्यायचा. या चिंकीला तर मी असं फूल बनवेल की पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात राहील. तेवढ्यात गट्टूची नजर बाथरूमच्या दरवाजावर चिटकवलेल्या एका नोटवर पडते. त्या नोटवर लिहिलेलं असतं, चिंकीवर प्रँक केलास तर खूप रागवेन. नोट वाचल्यानंतर गट्टूचे डोळे उघडे ते उघडेच राहतात. असं वाटतंय की हे आईने लिहिलंय. ह्या खाली आईची सही सुद्धा आहे. नाही बाबा, मला नाही खायची आईची बोलणी. मी नाही चिंकीला एप्रिल फूल करणार. गट्टू सोबत एकदाच प्रँक करून काही चिंकीचं पोट भरत नाही. आता ती गट्टू सोबत दुसऱ्यांदा प्रँक करण्याची तयारी करू लागते. चिंकीची नजर अचानक डायनिंग टेबलवर ठेवलेल्या क्रीम बिस्किट्सवर जाते. गट्टूला क्रीम बिस्किट खूप आवडतात. मी एक काम करते, ह्या क्रीम बिस्किट्स मध्ये मी टूथपेस्ट भरते. जेव्हा गट्टू हे खाईल त्यावेळेस मजा येईल. त्याला नाही, मला येईल. चिंकी बाथरूम मधून टूथपेस्ट घेऊन येते आणि त्यांना पटापट क्रीम बिस्किट्स मध्ये भरू लागते. पण त्यातले काही बिस्किट्स चिंकी स्वतःसाठी ठेवते.
थोड्याच वेळात गट्टू तिथे येतो. तो पाहतो की चिंकी तिथे मजेत बसून आरामात बिस्किट्स खाते. हे क्रीम बिस्किट्स किती मस्त आहेत. हे वरून क्रंची आहेत आणि आतून क्रीमी. असे क्रीम बिस्किट्स तर मी आजपर्यंत नाही खाल्ले. चिंकीचं हे बोलणं ऐकून गट्टूच्या तोंडाला पाणी सुटतं. मलाही क्रीम बिस्किट खायचेत. गट्टू भुकेल्या सिंहासारखा त्या बिस्किटांवरती ताव मारतो. पण बिस्किट तोंडात टाकल्यानंतर थोडं चावल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात. ही बिस्किटची चव अशी बदललेली का वाटतीये? छी. एप्रिल फूल बनवलं. मला खूपच मजा आली. गट्टू पटापट वॉशरूमकडे धावतो आणि आपलं तोंड साफ करू लागतो. ह्या चिंकीला तर मी चांगलाच धडा शिकवेन. गट्टू जसा आपला चेहरा वर करतो त्याची नजर आरशावरती पडलेल्या एका नोटवर पडते. अगदी तशीच नोट जसं गट्टूने अगोदर पाहिलं होतं. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ओ नो, हे तर अगदी तसंच लिहिलंय आणि ह्यावरही आईची सही आहे. नाही नाही, मला आईची बोलणी नाही खायची. मी नाही करणार चिंकीला एप्रिल फूल. गट्टूवर दोनदा प्रँक करून सुद्धा चिंकीचं काही पोट भरत नाही. त्याच्यावर प्रँक करण्याची तिसऱ्यांदा तयारी सुद्धा चिंकीने केलेली असते. क्रीम बिस्किट खाऊन तर सगळा मूडच गेला. एक काम करतो, फ्रीजमध्ये जे लेमोनाड ठेवलंय ते जाऊन पितो. मूड फ्रेश होईल. गट्टू फ्रीजमधून लेमोनेड काढतो आणि ते सोफ्यावरती येऊन आरामात पिऊ लागतो. पण अचानक त्याला त्या लेमोनेडमध्ये एक बेडूक दिसतं. त्या बेडकाला त्यात बघून गट्टू खूप जोरात ओरडतो आणि घाबरल्यामुळे त्याच्या हातातून तो ग्लास सुटून जमिनीवरती पडतो. माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक कुठून आलं? तेवढ्यात चिंकी तिथे येते आणि त्या बेडकाला आपल्या हातामध्ये उचलून घेते. हे खरं नाही, जेली पासून बनवलेलं आहे. एप्रिल फूल बनवलं. मला खूप मजा आली. हे चुकीचंय. चिंकी, तू मला सारखं सारखं फूल नाही करू शकत. आधी तू माझ्या टॉवेलला ग्लिटर लावलं, नंतर तू माझ्या बिस्किटमध्ये टूथपेस्ट टाकलं आणि एवढं सगळं होऊनही तू माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक टाकलं आणि आता तुझ्यामुळे मला माझा शर्ट बदलावा लागेल. गट्टू रागवून तिथून निघून जातो. कपाटातून नवीन टी शर्ट काढताना त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरू होती की यावेळी तो चिंकीचा बदला घेऊनच राहील म्हणून. ह्या चिंकीने तर हद्दच केलीये. आता मी हिला नक्की एप्रिल फूल करणार. की तेवढ्यात गट्टूला टी शर्टच्या आतमध्ये एक नोट मिळते. नोट उघडताच गट्टू हैराण होतो. हे काय? हे तर तसंच लिहिलंय. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ही आई तर माझ्या मागेच लागलीये. चिंकी मला सारखं एप्रिल फूल करतीये, पण मी तिला एकदाही करू शकत नाही. हे तर खूप चुकीचंय. गट्टूला मी 3 वेळेस एप्रिल फूल केलं, पण बिचारा गट्टू मला एकदाही फूल करू शकला नाही. आज तर मजाच आली. तेवढ्यात घराची डोरबेल वाजते. आई आणि बाबा दोघेही शॉपिंगहून पुन्हा आलेले असतात. मी बाजारातून खास गोष्ट आणलीये आणि त्यानेच मी सुनीताला एप्रिल फूल करणार आहे. पण आज आपण तर फक्त खाण्यापिण्याच्याच गोष्टी घेतल्यात. तू कुठल्या आयटमची गोष्ट करतेयस? माझं एप्रिल फूल यशस्वी होऊ द्या, मग मी स्वतःच त्या गोष्टीविषयी सांगेल. जशी तुझी मर्जी. गट्टू तोंड पाडून एका कोपऱ्यात बसलेला असतो. तेवढ्यात आई तिच्या शॉपिंग बॅगमधून त्याचं फेवरेट पायनॅपल ज्यूस काढते. गट्टू, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. पायनॅपल ज्यूस, हे घे. पायनॅपल ज्यूस मिळून सुद्धा गट्टू मात्र उदासच असतो. त्याला खरा आनंद तेव्हाच मिळणार होता जेव्हा तो चिंकीला प्रँक करणार होता. हे घे चिंकी, हे आहे तुझं आवडतं लिची ज्यूस. थँक्यू आई. गट्टू आणि चिंकी आपापले ज्यूस पिऊ लागतात. तेवढ्यात चिंकीची नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या चिप्सच्या कॅनवरती पडते. लिची ज्यूस सोबत थोडे चिप्स मिळाले तर मजाच येईल. चिंकी जसं त्या चिप्सच्या कॅनला उघडते त्यातून बाहेर पडतो एक मोठा साप. त्याला बघून चिंकी खूप जोरात ओरडते. आई. चिंकीचं ते ओरडणं ऐकून आई बाबा सुद्धा तिथे येतात. काय झालं चिंकी बेटा? बाबा, तो साप. अरे देवा,
हीच गोष्ट तर मी सुनीताला एप्रिल फूल करण्यासाठी आणली होती. पण सुनीता मावशीच्या आधी चिंकीनेच हे उघडलं आणि चिंकीचा झाला एप्रिल फूल. मग चिंकी, ह्या वेळेस गाणं तू नाही तर मी म्हणणार. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. हं, 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 हं. गट्टूचं ते गाणं ऐकून आई आणि बाबा दोघेही हसतात. थोड्याच वेळात चिंकीला सुद्धा हसू येऊ लागतं आणि चिंकीच्या सोबत गट्टू सुद्धा हसू लागतो. मँगो. रविवारचा दिवस होता आणि गट्टू चिंकी आपापल्या ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉइंग करत होते. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजतो आणि बाबा दरवाजा उघडतात. गट्टू चिंकी एक्साइटेड होऊन पाहायला जातात की कोण आलाय ते. तर बाहेर एक कुरिअरवाला होता आणि बाबांच्या हातात मोठे मोठे 2 बॉक्सेस होते. गट्टू चिंकी, असं वाटतंय तुमच्या आत्यानं काहीतरी पाठवलंय तुम्हाला, कारण त्यावर तिचंच नाव लिहिलंय. वा बाबा, या बॉक्स मध्ये काय आहे? लवकर दाखवा ना, की आत्याने आमच्यासाठी काय पाठवलंय. मला तर असं वाटतंय ह्यामध्ये खूप चॉकलेट्स असतील. नाही चिंकी, मला तर असं अजिबात नाही वाटत. थांबा थांबा, मी आत्ताच हे बॉक्सेस उघडून पाहतो, मग कळेल यात काय आहे ते. जेव्हा बाबा ते बॉक्सेस ओपन करतात तेव्हा सगळेजण खूप खुश होऊन जातात. एका बॉक्समध्ये खूप कच्च्या कैऱ्या होत्या आणि एका बॉक्समध्ये खूप सारे पिकलेले आंबे होते. वाव, इतके आंबे! अरे वा, ह्या कैऱ्या आणि पिकलेल्या आंब्यांमधून किती मस्त वास येतोय. बरोबर आई, हे तर एकदम ताजे वाटतायत. तेवढ्यात पिकलेल्या आंब्यांकडे बघून गट्टूला काहीतरी आठवतं आणि तो आनंदानं उड्या मारू लागतो. अरे वा आई, तुला माहितीये, हे पिकलेले आंबे बघून मला एक मस्त आयडिया सुचलीये. ती कोणती गट्टू? चिंकी, विसरलीस का? उद्या आपल्याला शाळेत उन्हाळ्यासाठी हेल्दी आणि रिफ्रेशिंग सरबतं घेऊन जायची आहेत. ते सुद्धा कुठल्या तरी एका मुख्य पदार्थाला धरून. अरे हो, मी तर विसरून गेलेले. मग गट्टू, तू काय बनवणार आहेस? मी ह्या पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे चिंकी. आई, तू मला मँगो शेक बनवायला शिकव. हो हो, जरूर गट्टू बेटा, का नाही. गट्टू आईसोबत किचन मध्ये जातो आणि मँगो मिल्कशेक बनवायला शिकू लागतो. इकडे चिंकी विचारात पडते की आता ती समर ड्रिंक कोणाकडून आणि कशी बनवणार. बाबा चिंकीला विचारत असलेलं बघून म्हणतात, चिंकी, काय झालं? काय विचार करतेस तू? बाबा, गट्टू तर पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे. पण आता मी काय करू? आता तर फक्त ही कच्ची कैरीच राहिलीये. ह्यापासून कुठलं उन्हाळ्याचं सरबत तयार होईल? अरे चिंकी बेटा, तुला माहिती नाहीये, ही कच्ची कैरी आपल्या खूप कामाची आहे. मान्य आहे की मँगो शेक खूप छान असतो, पण तू कधी कच्च्या कैरीचं पन्ह प्यायलीयस का? काय? कैरीचं पन्ह? नाही बाबा, ते कसं तयार होतं? बेटा, जेव्हा मी आणि तुमची आत्या गावी राहायचो आणि छोटे होतो, तेव्हा तुमची आजी आणि माझी आई आमच्यासाठी छान छान कैरीचं पन्ह करायची आणि ते खूप जास्त रिफ्रेशिंग आणि छान असतं आणि त्यासोबतच ते खूप जास्त हेल्दीही असतं. खरंच बाबा, तुम्हाला ते बनवता येतं का? हो चिंकी, ही तुझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे आणि ही फक्त मलाच माहितीये, पण मी तुला शिकवेन. हा, मग उद्या तेच घेऊन जा तू. ये, ठीक आहे बाबा, माझं सरबत सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. मग काय होतं, जसं आई गट्टूला मँगो मिल्कशेक शिकवते आणि किचन रिकामं होतं, तसं बाबा चिंकीला घेऊन जातात आणि आजीच्या कैरीच्या पन्ह्याची सिक्रेट रेसिपी तिला शिकवू लागतात. चिंकी पहा, आपण अगोदर कैरी छान शिजवून घेऊ. जेव्हा हे शिजेल तेव्हा याची सालं आणि पल्प आपण वेगळा काढूया. बर, मग पुढे? मग या कच्च्या कैरीच्या पल्पमध्ये आपल्याला थोडंसं तिखट, मीठ, काळं मीठ, मिंट लिव्ज आणि साखर घालून छान मिक्स करायचंय. काय? साखर आणि मीठ एकत्र? हे तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. हो चिंकी बेटा, यानंतर पहा, हे जेव्हा छान ब्लेंड होईल त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचंय आणि आपलं कैरीचं पन्ह तयार. बस, यात थंड थंड बर्फ टाकायचा. अरे वा बाबा, हे तर मस्त आहे. मी हे पिऊन बघू? हो हो, नक्कीच, का नाही. हे तर खूप टेस्टी आहे आणि रिफ्रेशिंगही आहे बाबा. खरंच हे तर एकदम कमाल झालंय. हो चिंकी बेटा,
आता आजीची सिक्रेट रेसिपी तुलाही कळाली. हो बाबा, उद्या तर आता मी हेच बनवून घेऊन जाईल. मला खात्री आहे की शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना खूप आवडेल हे. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकीच्या क्लासमधली सगळी मुलं समर ड्रिंक्स बनवून आणतात. कुणी रूअफजा बनवून आणलं होतं, तर कुणी लिंबू पाणी. खूप जणांनी मिल्कशेक सुद्धा आणलं होतं. पण सगळ्यांना चिंकीने आणलेलं कैरीचं पन्ह खूप आवडतं, कारण हे ड्रिंक कुणालाही क्लासमध्ये माहिती नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यांनी ते ट्राय केलं. चिंकी, मला तर खरंच माहित नव्हतं की कच्च्या कैरीपासून सुद्धा इतकं मस्त आणि रिफ्रेशिंग सरबत तयार होऊ शकतं. हो गुड्डी, आणि हे खूप हेल्दी सुद्धा आहे. हे प्यायल्याने आपल्याला उन्हाळ्यात खूप फायदे मिळतात. आणि गट्टूचा मँगो शेक खूपच यमी आहे. पिऊन मजाच आली मित्रांनो. थँक्यू हरी, ही तर माझ्या आजीच्या सिक्रेट रेसिपीची कमाल आहे. सगळी मुलं एकमेकांनी बनवलेली समर ड्रिंक्स पितात आणि खूप एन्जॉय करतात. यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी बाबा आणि चिंकी मिळून सगळ्यांसाठी कैरीचं पन्ह करतात आणि सगळे मिळून एन्जॉय करतात. गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला. गट्टू चिंकी आणि आई बाबा सोबत डिनर करत होते. दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्सायटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना? पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय, तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय? वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू, बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे. म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई. मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात. सकाळी सकाळी खरंच दोघे अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आई बाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा? आलं का वॉटर पार्क? अरे नाही नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क यायला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा. त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई, बाबा, चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकरात. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे? ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूल कडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा, चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूब मध्ये बसून खाली यायचंय. नाही नाही नाही, मला तर अशा वॉटर स्लाइड वर जायचंय जी जास्त उंच नाहीये. काही हरकत नाही गट्टू, तू माझ्या सोबत मोठ्या राईडला चल आणि चिंकी, तू आई सोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूल वर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईड वरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते.
आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूबमध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये. तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आईसोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती. कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाईडमध्ये जायची तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू, चिंकी, आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूलमध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात. हे घे गट्टू, हे घे. तू पण घे, हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे, चला कॅन्टीनला जाऊ, ठीक आहे? मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीनमध्ये जाऊन लंच करतात. मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणार आहे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय. आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वाव आई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा, ठीक आहे? आई, ह्यानंतर आपण परत त्या पूलमध्ये जाऊया जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो, ठीक आहे चिंकी, तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ, पण आधी जेवण संपव बरं, ठीक आहे? गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. फादर्स डेचं सरप्राईज. रविवारी फादर्स डे होता आणि गट्टू चिंकी अजूनही कन्फ्यूज होते की त्यांना बाबांना काय गिफ्ट द्यायला हवं. चल चिंकी, आपण जाऊन बाबांचं कपाट बघूया की त्यांच्याकडे काय नाहीये, मग आपण त्यांना तेच घेऊन देऊ. गुड आयडिया गट्टू, चल. गट्टू चिंकी दोघही बाबांचं कपाट चेक करू लागतात. मागून आई सुद्धा येते. अरे मुलांनो, तुम्ही दोघं हे काय करताय? आई, आम्ही बघत होतो की बाबांकडे काय नाहीये, म्हणजे आम्ही त्यांना ते फादर्स डे ला गिफ्ट देऊ. पण त्यांच्याकडे तर कितीतरी शर्ट आहेत. आणि घड्याळ तर 5-5 आहेत. हो मुलांनो, बाबांकडे तर सगळंच आहे. आता तुम्ही दोघं काय कराल? तेवढ्यात गट्टू बाबांचं ड्रॉवर उघडून पाहू लागतो. तेवढ्यात त्याला तिथे एक ब्रोशर दिसतं. अरे हे काय? कॅम्पेनचं ब्रोशर बाबांच्या कपाटात? अरे हो, हे तर तेच कॅम्पेनचं ब्रोशर आहे जिथे बाबांना त्यांच्या मित्रांसोबत जायचं होतं, पण सगळ्यांनी प्लॅन कॅन्सल केला म्हणून बाबा थोडे दुःखी सुद्धा होते. ह्याचा अर्थ असा की आपल्याला बाबांचं फादर्स डेचं गिफ्ट मिळालं. ये! गट्टू चिंकी आईसोबत हे ठरवतात की आता ते बाबांना सरप्राईज कॅम्पिंगवर घेऊन जाणार, तेही त्यांना न सांगता. संध्याकाळी बाबा जेव्हा घरी येतात तर, बाबा, बरं सांगा ना, तुमचा रविवारचा प्लॅन काय? काय रविवार? त्या दिवशी तर सुट्टी आहे ना, त्या दिवशी तर जाऊन आपल्याला ग्रोसरी आणायची आहे. हो बाबा, आपण खूप शॉपिंग करूया, हो ना गट्टू? बरोबर बोललीस चिंकी. अरे काय झालं? काय? नाही, काहीच तर नाही बाबा. आता बाय, आम्हाला होमवर्क करायचंय. हो बाबा, बाय बाबा. गट्टू चिंकी लगेचच आपल्या रूम मध्ये पळून जातात. ही मुलं अशी विचित्रासारखी का वागतात बरं? अहो नाही हो, असं काहीच नाहीये. ते दोघं नेहमी असंच करतात. चला तुम्ही जेवायला बसा. आई कसं तरी त्या गोष्टीला गुंडाळून घेते. अशा प्रकारे रविवार उजाडतो आणि आता गट्टू चिंकी आणि आईला बाबांना न कळू देता कॅम्पिंगसाठी सामानही भरायचं होतं. सकाळी नाश्ता करताना, मुलांनो, मी आंघोळ करून येतो, मग सगळे आपण शॉपिंगला जाऊ. ओके? ओके बाबा. हो बाबा, आरामात आंघोळ करा, काहीच घाई नाहीये. ओके चिंकी. बाबा जसे आंघोळी करता जातात
तसं आई गट्टू चिंकीला म्हणते, गट्टू चिंकी, आपल्याकडे फक्त 10 मिनिटाचा वेळ आहे. एवढ्या वेळात आपल्याला सगळं सामान घेऊन गाडीच्या डिक्कीत ठेवायचंय. मी आधीच सगळे स्नॅक्स ठेवलेत. तुम्हाला बाबांचं कपाट उघडून त्यांचं सामान तुमच्या बॅगमध्ये लपवून ठेवायचंय. आणि चिंकी, तुला कॅम्पेनच्या स्टिक्स ठेवायच्या आहेत. जा जा, लवकर करा. ओके आई, लेट्स गो. 10 मिनिटानंतर बाबा जसे बाथरूममधून येतात त्यांच्या समोरून गट्टू आपल्या रूममध्ये धावतच जातो. अरे हे काय गट्टू, गट्टू, तू इथं काय करतोयस? तेवढ्यात तिथे आई येते. अहो, काय झालं? हा गट्टू आत्ता इथून धावत गेला. मला तर काहीतरी गडबड वाटते. माहिती नाही या मुलांच्या डोक्यात काय खिचडी शिजते येते. अहो, असं तर काहीच नाहीये. तो गट्टू तर कार्टूनचं शार्पनर शोधतोय. सकाळपासून मिळत नाहीये. अच्छा, तर ठीक आहे, चला शॉपिंगला जाऊया. पण जसे बाबा घराच्या बाहेर पडतात आई घराला लॉक करते. ती पाठीमागून येऊन पटकन बाबांच्या डोळ्याला पट्टी बांधते. अरे अरे, हे काय? कोण आहे? कोण आहे? कोणी नाही बाबा, ही तर आई आहे. हो, आणि आता आपण शॉपिंग मॉलमध्ये नाही तर दुसरीकडे जातोय. गुपचूप गाडीत बसा. हो हो बाबा, चला बसा बरं. अरे पण हे सगळं काय चाललंय? पण कुणीही बाबांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि सगळे कॅम्पिंगच्या साईटवर जाऊ लागतात. अरे पण आपण चाललोय कुठे मुलांनो? बाबा, हे तर आता तिथेच जाऊन समजेल. हो बाबा, हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. थोड्याच वेळात सगळेजण कॅम्पिंग साईटच्या खाली पोहोचतात आणि कारमधून उतरल्यानंतर आई बाबांच्या डोळ्याची पट्टी उघडते. ही कुठली जागा आहे? काय ही त्या कॅम्पिंग ब्रोशरची तर जागा नाही. सरप्राईज! बाबा, हे तुम्हाला फादर्स डेचं सरप्राईज आहे आमच्याकडून. हॅपी फादर्स डे. हो, हॅपी फादर्स डे बाबा. बाबा हे ऐकून खूप खुश होतात आणि गट्टू चिंकीला आपल्या मिठीत घेतात. थँक्यू मुलांनो, मला इथे केव्हाचा यायचं होतं. थँक्यू सो मच. मी तर विसरलोच होतो आज फादर्स डे आहे ते. चला, आता आपण वरती जाऊया. ट्रेकिंग करून आपल्याला खूप वरती जायचंय, नाहीतर आपल्याला यायला उशीर होईल. पण ट्रेकिंगचं सामान? हे ऐकून गट्टू चिंकी आपापल्या बॅग्स उघडतात आणि त्यातून ट्रेकिंग स्टिक्स आणि स्पोर्ट शूज बाहेर काढतात. आणि आई कारच्या डिक्कीतून बाबांची बॅग आणि स्नॅक्स बाहेर काढते. बाबा, हे घ्या सगळं सामान. ओ अच्छा, पण गट्टू, तू माझं सामान कसं पॅक केलंस? बाबा, तुम्ही सकाळी आंघोळ करत होतात तेव्हा. गट्टू दबक्या पावलानं बाबांच्या रूम मध्ये जातो. हीच वेळ आहे. बाबांचे स्पोर्ट शूज, ट्रेकिंग स्टिक्स आणि कॅप घेऊन ठेवतो. गट्टू कुठलाही आवाज न करता सगळं सामान काढून घेतो आणि परत जाऊ लागतो. पण तेवढ्यात बाबांच्या वॉशरूमचा दरवाजा उघडतो आणि बाबा गट्टूला पाहतात. पण गट्टू तिथून लगेच पळून जातो. ओ अच्छा, तर असं आहे होय. हो बाबा, चला आता ट्रेकिंग करूया. सगळेजण आपापले स्पोर्ट शूज आणि कॅप्स घालतात आणि ट्रेकिंग करायला सुरुवात करतात. अरे देवा, हे खूप कठीण आहे. वरती चढणं सोपं नाहीये. चिंकीला थकलेलं बघून गट्टू अजून जोरात तिच्या समोर धावू लागतो. चिंकी, तू तर खूपच वीक आहेस. मला बघ. अरे गट्टू थांब. पण गट्टू काही ऐकत नाही आणि जोरात वरती जाऊ लागतो. पण असं केल्यामुळे तो थोड्याच वेळात आणखी जास्त थकून जातो आणि खाली बसतो. पाहिलंस गट्टू, म्हणालो होतो ना मी की धावू नकोस म्हणून. ट्रेकिंग करताना नेहमी आपल्याला स्लो आणि स्टेडी होऊन चालायला हवं, कळालं? समजलं बाबा. 1 तास ट्रेकिंग केल्यानंतर सगळे वरती पोहोचतात आणि तिथून कमालीचं दृश्य दिसत होतं. चला, आता आपण टेंट लावूया आणि बार्बेक्यूची तयारी करूया. ठीक आहे, मग टेंट मी आणि गट्टू लावून घेतो आणि तू चिंकी मस्त असा बार्बेक्यू बनव. डन. सगळेजण आपापल्या कामाला लागतात आणि थोड्याच वेळात बार्बेक्यूचा खूप छान सुगंध हवेमध्ये पसरू लागतो. आणि आता सनसेट होत होता आणि नजारा कमाल होता. खरंच मुलांनो, आजचा दिवस एकदम बेस्ट होता. कदाचित मी माझ्या मित्रांसोबत आलो असतो तरी सुद्धा एवढी मजा नसती आली जेवढी मजा तुमच्या सोबत आली. बाबा, तुम्हाला आमचं सरप्राईज आवडलं ना? छान. अरे खूप छान गट्टू.
एवढं छान सरप्राईज तर मला आत्तापर्यंत कोणी दिलं नाही. बघ किती छान सनसेट आहे आणि एवढं छान बार्बेक्यू डिनर. आणि तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात, यापेक्षा आणखीन बेस्ट काय हवं. बरोबर बोललात बाबा. मग सगळेजण खूप एन्जॉय करतात, गाणी म्हणतात आणि गेम सुद्धा खेळतात. आणि मग अंधार झाल्यानंतर पुन्हा सगळे खाली परत येतात. अशा प्रकारे गट्टू चिंकी बाबांना त्यांचा बेस्ट फादर्स डे सरप्राईज देतात. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. हो गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी, आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ, म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू. नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा, लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले, ठीक आहे? तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते, ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायची आहे? काय ब्लूप्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्लू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल. समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा, ही आहे आमच्या घराची ब्लू प्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही, ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे, ठीक आहे? आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय, ठीक आहे? हे घ्या, आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो, हे काय काकू, हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रिनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो, चला, आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे. सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते, इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते.
काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का? हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या. मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा, ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी. ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटस गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल. गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही? द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे. हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्ड साठी. वेलकम गट्टू चिंकी. हो, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. हो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी आणि आई बाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं. 24 तासांसाठी पूर्णपणे बंद. रात्री बाबा गट्टू चिंकीला सांगतात की सकाळी त्यांना ऑफिसच्या कामासाठी अर्जंटली बाहेरगावी जायचंय, पण आई काहीच वेळात घरी पोहोचेल. मुलांनो, उद्या मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचंय. तुम्ही झोपून राहा. जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा आई एअरपोर्टहून आली असेल. ओके बाबा, तुम्ही काळजी करू नका. आई येईपर्यंत आम्ही घराकडे लक्ष ठेवू. हो बाबा, तुम्ही जा, आम्ही छान राहू. रात्र होते आणि मुलं झोपी जातात. सकाळी बाबा घरातून बाहेर पडतात आणि बाहेरून दरवाजा लॉक करतात. 2-3 तासांनंतर मुलं उठतात तेव्हा त्यांना कुणीच भेटत नाही. गट्टू, आईला पाहिलंस तू? नाही चिंकी, मीही आईला शोधतोय. बहुतेक ती अजून आली नाहीये. काही हरकत नाही, आपण तिची वाट पाहूया. आईची फ्लाईट कॅन्सल झाली होती आणि ती 24 तासानंतरच घरी पोहोचणार होती. मुलं वाट पाहून पाहून थकून जातात आणि त्यांना खूप भूक लागते. खूप भूक लागलीये चिंकी, चल काहीतरी खाऊया. हो, चल बघूया स्वयंपाकघरात काय आहे ते. दोन्ही मुलं किचन मधली कपाटं पाहतात आणि पाहतात काही खायला आहे का. बघ चिंकी, वर लाडूचा डब्बा ठेवलाय. चल तो घेऊया. हो, दिसला, पण तिथपर्यंत पोचायचं कसं? हातच पोचत नाहीये चिंकी. एक काम करूया, मी घोडा होतो, तू माझ्या पाठीवर चढ आणि डब्बा काढ. ही मस्त कल्पना आहे. चल, मी तयार आहे. यानंतर चिंकी गट्टूच्या पाठीवर चढते. माझा हात पोचत नाहीये. अरे अरे अरे, मी पडतीये, वाचवा. चिंकी गट्टूवर पडते आणि पिठाचा डबा त्यांच्या अंगावर पडतो. ओह, मेलो रे मेलो. दोघेही भुकेमुळे अगदी परेशान होतात. तेव्हा गट्टूला आठवतं की फ्रीज मध्ये ब्रेड पडले आहेत. काही हरकत नाही चिंकी, चल टोस्ट खाऊया. तुला टोस्ट बनवता येतात का? ट्राय करूया, चल. दोघही टोस्टरचं बटन दाबतात
आणि फ्रीजमधून ब्रेड काढून ते टोस्ट करण्याचा प्रयत्न करतात. अरे यार, हे तर जळाले. आता आपण काय करायचं? काही हरकत नाही. आता खूप भूक लागलीये. याला जाम लावून खाऊया. रडवेला चेहरा करून दोघंही डायनिंग टेबलवर बसून ब्रेड खातात. चिंकीच्या डोक्यावर अजूनही पीठ होतं. आई कधी येईल चिंकी? दोघंही मुलं खूप बोर झाली होती आणि विचार करत होती काय करावं. अरे, अजूनही आई आली नाही. कुठे गेली? आता आपण काय करायचं गट्टू? दरवाजालाही कुलूप आहे. बाहेरही जाऊ शकत नाही. चल काहीतरी खेळूया. गट्टू चिंकी थोड्या वेळ गेम खेळतात आणि चिंकी त्यामुळेही बोर होते आणि गट्टूला म्हणते, हे करूनही कंटाळा आलाय. काय करायचं आता? एक आयडिया. चल घर स्वच्छ करूया. यामुळे आईला मदतही होईल आणि जेव्हा आई घरी येईल तेव्हा ती खुश होईल. चल, सगळ्यात आधी स्वयंपाकघर स्वच्छ करूया. मी भांडी घासते, तू स्वच्छता कर. हो, ठीक आहे ठीक आहे. गट्टू, बघ मी किती छान भांडी घासतीये. आई खुश होईल. ला 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 ला. हो हो, मीही फरशी मस्त घासेन. आपला चेहराच दिसला पाहिजे. स्वच्छ स्वच्छ करायचंय. सगळं स्वच्छ स्वच्छ. नाही दिसणार घाण आणि धूळ. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. होवो सगळा त्रास खूप खूप दूर. हळूहळू मुलं पाहतात की त्यांचं काम कसं खराब होत चाललंय ते. अगं चिंकी, हे काय होतंय? हे सगळीकडे साबणाचं पाणी आणि फेस का येतोय? हो गट्टू, माझ्यासोबतही असंच होतंय. आता काय करायचं? अरे, सगळं स्वयंपाकघर तर साबणाने भरलंय. सगळं असंच सोडून दे, नाहीतर घरात पूर येईल. मुलं सगळं काही सोडून ड्रॉइंग रूमच्या दिशेने जातात आणि थकून सोफ्यावर बसतात. थोड्या वेळाने ते पाहतात की खिडकीच्या बाहेर जरा अंधार होतोय. ते खिडकीवर नाक लावून बराच वेळ पाहत राहतात की कोणी ओळखीचं त्यांना बाहेर दिसेल. आता तर रात्र होत आली चिंकी. अजून आई आली नाहीये. ती नक्कीच काहीतरी महत्वाच्या कामात अडकली असेल. येईल ती. जवळचे सगळे लोक सुट्टीमध्ये बाहेर गेलेत. आपण कोणाची मदतही मागू शकत नाही. पाहता पाहता अंधारही झाला आणि मुलं बोलत होती आणि तेवढ्यात अचानक लाईट्स जातात. मुलं घाबरून जातात. अरे, हे काय झालं? लाईट कसे गेले? गट्टू, तू इथेच आहेस ना? मला दिसत नाहीये. कुठेस तू? मी इथेच आहे चिंकी. तू कुठेस? काहीच दिसत नाहीये. खूप अंधार झालाय. थांब, आई टॉर्च ठेवते ना कुठेतरी. कदाचित स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये. चल बघूया. दोघेही घाबरून अगदी सांभाळून एकमेकांच्या पाठीमागे जातात. ड्रॉवरमधून टॉर्च काढतात. तेवढ्यात त्यांना बाहेर खिडकीतून काहीतरी चमकताना दिसतं. दोघेही टॉर्चने बाहेर खिडकीकडे पाहतात. अगं चिंकी, बघ, असं वाटतंय तिथे काहीतरी चमकतंय. कोणाचे तरी डोळे वाटतायत. आणि ती कोणाची सावली आहे? माहित नाही. चिंकी, चिंकी, खूप भीती वाटतीये. ते दोघेही घाबरून एकमेकांना चिकटून उभे राहतात. घाबरून ते सोफ्याखाली जाऊन बसतात. तेवढ्यात वरती छतावर धप असा आवाज येतो. हा कसला आवाज आहे? वरती कोण आहे? चोर तर नाही ना शिरला घरात? दोघेही सोफ्याखाली लपले होते की अचानक त्यांना बाहेरून एक आवाज ऐकू येतो. कुणी त्यांना हाक मारत होतं. गट्टू, चिंकी, अरे मुलांना, कुठे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? अगं चिंकी, असं वाटतंय कोणीतरी बोलावतंय. हो, मलाही वाटतंय. बघायचं का कोण येते? गट्टू, माहित नाही कोण आहे. आठवतंय ना, आईने एकदा काय सांगितलेलं की अनोळखी माणसाला घरात घ्यायचं नाही. पण घर तर बंद आहे. कोणीच येऊ शकणार नाही. हो, पण आपण कोणालाच सांगायचं नाही की आपण घरात एकटे आहोत. हो चिंकी, बरोबर बोलतेस तू. आई थोड्याच वेळात येईल. शांतपणे इथेच बसून राहूया. अरे मुलांनो, खिडकी उघडी असेल तर मी जेवण आणलंय, हे घ्या. मुलांनो, अरे मुलांनो, ऐकताय ना? खाण्याचं नाव ऐकून गट्टू आणि चिंकीच्या तोंडाला पाणी सुटतं. ते दोघे एकमेकांकडे पाहतात, पण त्यांना पुन्हा आईचं बोलणं आठवतं. बंटीची आई सुद्धा बोलावून निघून जाते. त्या गेल्यानंतर
चिंकी उठते आणि खिडकीकडे जाऊ लागते. काकू जाताना दिसतात. तेवढ्यात वरून एक मांजर उडी मारताना दिसते. काकू आल्या होत्या गट्टू, आणि त्यांनी जेवणही आणलेलं. आणि हे बघ, इतक्या वेळेपासून गच्चीवर मांजर उड्या मारत होती. हो, मग तर घाबरायचं काहीच कारण नाही. नाही गट्टू, त्या सावल्या अजूनही दिसतायत. माहित नाही कोण उभं आहे. मग तू का तिथे उभी आहे? कोणीतरी बघेल. तूही सोफ्याच्या खाली ये. दोघेही सोफ्याच्या खाली टॉर्चच्या प्रकाशात बोलता बोलता थकून झोपून जातात. आणि सकाळ होते. सकाळ होताच दरवाजा उघडतो आणि आई घाबरतच घरामध्ये शिरते आणि गट्टू चिंकीला शोधू लागते. गट्टू चिंकी, कुठे आहात तुम्ही? आणि सोफ्याच्या खाली काय करताय? माझ्या बाळांनो, तुम्ही ठीक आहात ना? आई, आई, तू कुठे होतीस आई? माझी कालची फ्लाईट कॅन्सल झाली बाळा, म्हणून मला उशीर झाला. मी बंटीच्या आईला फोन केलेला तुम्हाला बघण्यासाठी. आई, आम्हाला सोडून कधीच नको जाऊस. हो आई, आता आम्हाला एकटं नाही सोडायचं. हो बाळांनो, आता हे घर मी तुमच्यावर सोडून कधीच जाणार नाही. बेस्ट फ्रेंड सोबत भांडण. गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो? पण बघा ना, अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही नाही बंटी आणि गट्टू, बघा, आता फक्त प्रोजेक्टमध्ये चित्रच राहिली आहेत, जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय? आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू. पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बास. मी लगेच आईला स्नॅक्सबद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवा आहे. काय? नाही नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेड वरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय? बंटी, ह्यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल, ठीक आहे? ओके चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात. सगळ्यांचे प्लेयर्स लुडोमध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता. एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा 6 पडत नाही आणि तो हरू लागतो, तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केलीये गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पाडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडोमध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळेस 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे, पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चीटर म्हटलंस. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी. अरे बंटी, थांब ना. तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी, गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं? चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते.
चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाही तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूममध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्या वेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी ल्युडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई, अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चिटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चिटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत? आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस. जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे? सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काहीही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू, मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसंही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना, हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा, ठीक आहे? हो आई. हो काकू. गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. दसरा. शाळेमध्ये दसरा साजरा होणार होता आणि त्याची तयारी अगदी जोरदार चालू होती. गट्टू चिंकी ही आपले मित्र आणि आर्ट मॅडम सोबत ऑडिटोरियममध्ये राऊंड करत होते. ओफो, संपायला अजून फक्त 2 तास राहिलेत आणि आपलं अजून किती काम राहिलंय. बरोबर बोललीस चिंकी. अजून तर आपल्याला रावणाची 10 डोकी बनवायची आहेत आणि त्यांना रंगवायचंही आहे. मुलांनो, 2 तासात तर हे काम आरामात होईल. त्याआधी तुम्ही लंच ब्रेकही घेऊ शकता. सकाळपासून तुम्ही हा रावण बनवताय. तेवढ्यात मधली सुट्टीही होते. बघा, लंच ब्रेकही झाला. आता तुम्ही सगळं हे काम सोडून लंच करा आणि मग लवकर कामाला लागा. ओके मॅम. चला मित्रांनो, हे सगळं सामान बाजूला ठेवून लंच ब्रेक घेऊयात. ओके. आर्ट मॅडमही लंच करायला निघून जातात आणि सगळी मुलं तिथेच ऑडिटोरियम मध्ये बसून लंच करू लागतात. बघा मित्रांनो, आज जेवणात आईने व्हाईट सॉस पास्ता दिलाय आणि माझ्या आईने तर दरवेळेस प्रमाणे इंडियन पास्ता दिला आहे, तोही तडका दिलेला. पण मला हाही खूप आवडतो. एकदम बरोबर हरी. तुझ्या आईच्या हातचा तर इंडियन पास्ता सगळ्यात मस्त आहे. आणि बघा, माझ्या टिफिन मध्ये तर माझ्या आवडीचे पॅनकेक्स आहेत. हो, आणि मलाही खूप आवडतात. सगळी मुलं आपापसात बोलत होती. तेवढ्यात तिथे ऑडिटोरियम मध्ये मागून मॉन्टी येतो आणि अचानक तो गट्टूच्या हातातून टिफिन घेऊन म्हणतो, काय म्हणालास? पॅनकेक्स? वा वा, हे तर खूप छान दिसतात. मी खाऊन बघू का? अरे मॉन्टी, मला माझा डब्बा परत दे. का? पण का? आणि तसंही हा रावणाचा फेस कुणी बनवलाय? मी. का? तरीच हा अगदी तुझ्यासारखा दिसतोय, बघ जरा. हे ऐकून गट्टूला खूप राग येऊ लागतो. सोड ना गट्टू, तू ह्याचं काही ऐकू नको. ह्याला फक्त तुला राग येऊ द्यायचाय. तू रिॲक्ट होऊ नको. मॉन्टी, तू गपचूप गट्टूचा डबा परत दे. अच्छा, आणि जर नाही केलं तर? मग मी तुला सोडणार नाही मॉन्टी. विचार कर. अच्छा, अरे मग त्याच्यासाठी आधी पकडून तर दाखव. गट्टू द रावण. जेव्हा मॉन्टी गट्टूची अशी मजा उडवतो
तेव्हा गट्टूला खूप राग येतो आणि तो सगळं सोडून मॉन्टीच्या मागे धावतो. थांब मॉन्टी, मी तुला आत्ताच दाखवतो. अरे गट्टू, सोड ना त्याला. जर आपण आता त्याची तक्रार मॅमकडे केली तर तो लगेच डबा परत करेल. चिंकी गट्टूला अडवते, पण आता खूप उशीर झाला होता. मॉन्टी गट्टूचा डबा घेऊन ऑडिटोरियमच्या बाहेर पळाला होता आणि गट्टू त्याच्या मागे मागे. आता आपण काय करायचं मित्रांनो? गट्टू तर निघून गेला. ओफो, आता काय? आपण सगळे मिळून आता गट्टू आणि मॉन्टीला शोधूया. मग हे सगळं काम कसं होईल? हा गट्टू सुद्धा ना आपल्याकडे रावण बनवायला किती कमी वेळ शिल्लक राहिलाय आणि तो अशा वेळेमध्ये त्या मॉन्टीच्या मागे पळाला. पण आपल्याला त्यांना शोधावंच लागेल. गट्टू शिवाय हे काम कसं पूर्ण होणार? पण आपण सगळे इथून निघून गेलो तर अजिबातच होणार नाही. एक काम करूया, गुड्डी बंटी, तुम्ही दोघे हे इथे काम करा. मी आणि चिंकी गट्टूला शोधून आणतो. ओके. एवढं बोलून हरी आणि चिंकी गट्टूला आणि मॉन्टीला शोधायला जातात. पण त्यांना ते सगळ्या शाळेत कुठेच सापडत नाहीत. ओफो, ना कोणत्या वर्गात, ना कम्प्युटर रूम मध्ये आणि डान्स रूम मध्येही नाही. हे दोघे शेवटी गेले तरी कुठे? चल चिंकी, ग्राउंड मध्ये जाऊन बघूयात, कदाचित तिथे असतील. ओके हरी, चल. चिंकी आणि हरी ग्राउंड मध्ये जाऊन बघतात. तिथेही दसऱ्यामुळे स्टॉल्स लागलेले होते आणि गट्टू मॉन्टीच्या मागे धावत होता. तू थांब मॉन्टी, मी तुला सोडणार नाही. थांब तू. नाही थांबणार. काय करशील? थांब, दाखवतोच. ते बघ हरी, ते आहेत गट्टू आणि मॉन्टी. चल जाऊया. गट्टू थांब, नाहीतर आपल्याला काम करायला खूप उशीर होईल. नाही, आता मी त्या मॉन्टीला चांगला धडा शिकवूनच येईल. गट्टू एवढा रागात होता की तो कुणाचंच म्हणणं ऐकत नाही आणि मॉन्टीच्या पाठीमागे धावतच राहतो. पण तेवढ्यात तिथे अचानक 8 मॅडम येतात. त्यांच्या मागे बंटी आणि गुड्डीही होते. सगळ्यांना ग्राउंड मध्ये पळताना बघून मॅडम ओरडून म्हणतात, बस, आता खूप झालं. थांबा सगळ्यांनी. मॅमला पाहताच मॉन्टी ग्राउंड मध्ये डबा ठेवून तिथून पळून जातो आणि गट्टू, चिंकी आणि हरी आपापल्या जागेवर थांबतात. गट्टू आणि इतर सगळेजण आत्ताच्या आत्ता ऑडिटोरियम मध्ये या. सगळे जण घाबरत घाबरत ऑडिटोरियम मध्ये येतात. ऑडिटोरियम मध्ये येताच गट्टू सगळ्यात अगोदर म्हणतो, मॅम, माझी काही चूक नाही. या मॉन्टीनेच मला डिवचलं आणि माझा डबा घेऊन पळून गेला. अच्छा, आणि तू काय केलंस गट्टू? आणि तूही चिडून त्याच्या मागे धावलास. मग तुम्ही दोघं सारखेच झालात ना? काय? याचा काय अर्थ मॅम? थांब सांगते गट्टू. जेव्हा रावणाने सीतामातेचं अपहरण करण्यासाठी आपल्या मायावी शक्तीने सोन्याचं हरिण त्यांच्या झोपडी बाहेर पाठवलं होतं, तेव्हा सीतामातेने हट्ट केला की त्यांना तेच सोन्याचं हरिण हवं होतं. म्हणून श्रीराम सोन्याच्या हरणाला पकडायला त्याच्या मागे गेले. म्हणजे ते सुद्धा रावणामुळे डिस्ट्रॅक्ट झाले आणि मग त्याच वेळेस रावणाने जाऊन सीतामातेचं अपहरण केलं. अगदी अशाच प्रकारे तू सुद्धा मॉन्टीमुळे डिस्ट्रॅक्ट झालास आणि तुझं रावण बनवण्याचं सगळं काम अपूर्ण राहिलं. समजलं? हो मॅम, तुम्ही बरोबर बोलताय. म्हणून आपण आपल्या कामावर फोकस करायला हवं आणि इतक्या सहजासहजी डिस्ट्रॅक्ट नाही होता कामा. आणि वाईटाला चांगलं करण्यासाठी आपल्याला वाईट होण्याची गरज नाही. उलट आपण तर चांगलंच वागलं पाहिजे. तू स्वतःच मॉन्टीला डब्बा द्यायला पाहिजे होता, किंवा तरी सुद्धा त्याने तुला त्रास दिला असता तर तू त्याची माझ्याकडे तक्रार करायला हवी होती. मी मॉन्टीला समजावलं असतं. एकदम बरोबर बोललात मॅम तुम्ही. गट्टू, आता बघ, शाळा सुटायला आता फक्त अर्धा तास राहिलाय आणि आपल्याकडे अजूनही किती काम आहे. आता जरी सुरुवात केली तरी हे काम संपायचं नाही आता. असं बोलू नये बंटी बाळा. किमान प्रयत्न तरी करायला हवा. आणि काही राहिलंच तर उद्या सकाळी तुम्ही लवकर येऊन काम लवकर संपवून टाका. ओके मॅम. मग सगळी मुलं परत एकदा रावण बनवायला सुरुवात करतात आणि सगळे इतक्या मेहनतीनं मनापासून काम करतात की अगदी अर्ध्या तासात ते काम पूर्ण होऊन जातं आणि रावण बनवून तयार होतो. ये, झालं आपलं काम पूर्ण.
आणि यासोबतच आपल्याला मिळाला एक चांगला धडा. हो गट्टू, उद्या आपण सगळे मिळून मस्तपैकी दसरा साजरा करूया. दुसऱ्या दिवशी सगळेजण शाळेत रावण दहन करतात. गट्टू स्वयं राम बनून येतो. वाव गट्टू, तू तर ह्या रामाच्या अवतारामध्ये खूप मस्त दिसतोयस. हो गट्टू, एकदम मस्त. धन्यवाद मित्रांनो. मग गट्टू पुढे जातो आणि धनुष्याने तीर चालवतो. जसा तीर जाऊन रावणाला लागतो तसा तो जळू लागतो आणि सगळेजण रावणदहन होताना अगदी नीट बघतात. सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. चला मित्रांनो, आता आपण जाऊन सगळे स्टॉल्स बघूया. तिथे खूप गेम्स सुद्धा आहेत आणि मस्त मस्त स्नॅक्स सुद्धा. ओके, लेट्स गो. मग सगळेजण खूप एन्जॉय करतात. आणि आज आर्ट मॅडम कडून जो गट्टूने धडा घेतला होता तो गट्टूने कायम लक्षात ठेवला. चिंकीची नवी हिल्स. गट्टू चिंकीने आपल्या क्लासच्या फ्रेंड्ससाठी गार्डनमध्ये एक गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळी मुलं आली होती आणि सोबत खेळत होती. पण तेवढ्यात तिथे चिंकीची मैत्रीण श्रेया येते. जशी श्रेया येते तसे सगळेजण तिला पाहू लागतात, कारण श्रेयाने हिल्स घातल्या होत्या. वाव श्रेया, तू आमच्यापेक्षा आज जरा जास्तच उंच दिसतीयस. हो गट्टू, कारण आज मी हे हिल्स घातलेले आहेत. माझ्या आईने माझ्यासाठी आणलेत. बाकी मुलांसोबतच चिंकी सुद्धा श्रेयाच्या हिल्सकडे नीट पाहत होती. ती श्रेयाला म्हणते, वाव श्रेया, हे हिल्स तर तुला खूपच मस्त दिसतात. हिल्स मध्ये चालणं सोपं असतं का? नाही चिंकी, हे काय लहान मुलांसाठी नसतं. पण मला तर हिल्स मध्ये चालायची सवय आहे ना, म्हणून मी ह्यामध्ये आरामात चालू शकते. ओ अच्छा, असं आहे का? हो, अजून काय चिंकी? बरं, आता मी निघते. मला आईसोबत पार्टीला जायचंय ह्या हिल्स घालून. एवढं बोलून श्रेया तिथून निघून जाते आणि चिंकी तिला फक्त पाहत राहते. इकडे जेव्हा गट्टू पाहतो की चिंकी स्वतःत मग्न झालीये आणि श्रेयाला जाताना नीट पाहत होती, तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं चिंकी, काय झालं? तू इथे का उभी आहेस आणि काय बघतीयस? चल ना, आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं, मी घरी जातेय. अगं पण चिंकी, थांब ना. चिंकी गट्टूचं काहीही न ऐकता सरळ घरी येते आणि लवकर आईच्या रूममध्ये जाते. आईच्या रूममध्ये एक मोठा आरसा होता. त्या आरशासमोर जाऊन चिंकी उभी राहते. जर मी हिल्स घातले तर मी इतकी उंच होईन. हो, इतकी उंच. चिंकी आपले पाय वर करते आणि आपल्या टोजवर चालण्याचा प्रयत्न करते, जसे काही तिने हिल्स घातले आहेत. तेवढ्यात आई रूम मध्ये येते आणि ती चिंकीला असं करताना पाहते. अगं चिंकी बाळा, हे तू काय करतेयस? आई, आई, अगं मला हिल्स हव्या आहेत. काय हिल्स? हो आई, आज जेव्हा श्रेया गार्डन मध्ये आली होती तेव्हा तिने खूप छान हिल्स घातले होते आणि त्यावर ती खूप छान दिसत होती. मलाही तसेच हिल्स हवेत. अगं पण बाळा, हिल्स मध्ये चालणं सोपं नसतं. तू पडूही शकते आणि जर तू पडलीस तर तुला लागेल ना. नाही आई, मी हिल्स मध्ये चालण्याची खूप प्रॅक्टिस करेन, म्हणजे मी पडणार नाही. पण प्लीज 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 मला हिल्स घे ना. जेव्हा आई पाहते की चिंकीने हट्टच धरला आहे आणि हिल्स शिवाय ती मानणार नाही, तेव्हा ती तिला म्हणते, बरं चल ठीक आहे, चल आपण बाजारात जाऊ. तसंही बाजारात माझं काम आहेच, मग सोबतच तुला हिल्सही घेऊ. काय? खरंच? ये, थँक्यू आई. आई चिंकीला घेऊन एका स्टोअर मध्ये जाते, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स, शूज आणि हिल्स ठेवलेल्या होत्या. चिंकी आपल्यासाठी हिल्स पाहू लागते. वाव आई, इथे तर हिल्स मध्ये किती व्हरायटीज आहेत. मला तर हे सगळे खूप जास्त आवडतात. हो चिंकी बाळा, बरं चल लवकर आता तुझ्यासाठी हिल्स निवड. तू त्यामध्ये नीट प्रॅक्टिस कर. मग जेव्हा तू मोठी होशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप हिल्स घेईल. ओके आई, मग तर मला खूपच मजा येईल. चिंकी दुकानात ठेवलेल्या सगळ्या हिल्स नीट पाहू लागते. तेवढ्यात तिला एक हिल खूप जास्त आवडते. आई, मला ही हिल्स घ्यायची आहे. ही लाल, बघ ना किती मस्त आहे. हो, सुंदर तर आहेच, पण चिंकी बाळा, ही पॉइंटेड हिल आहे.
ह्यामध्ये चालणं सोपं नसतं आणि जर तू ह्या घातल्यास तर तुझे पायही दुखतील. पण चिंकी त्याच हिल्स घेण्यासाठी खूप हट्ट करू लागते आणि शेवटी आईला त्या चिंकीला हिल्स द्याव्याच लागतात. जशी चिंकी त्या हिल्स घेऊन घरी येते ती तेव्हा त्या घालून पाहते आणि चालण्याचा प्रयत्न करते. वाव चिंकी, मला तर वाटतंय की तू लवकरच हिल्स मध्ये चालायला शिकशील. हो गट्टू, बघ मी किती मस्त चालतीये. आई तर उगाच टेन्शन घेत होती. पण तेवढ्यात अचानक चिंकीचा पाय मुरगळतो आणि ती पडते. अगं चिंकी, सांभाळून. मला तर लागलं. आवाज ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि चिंकीला म्हणते, चिंकी, मी म्हंटल होतं ना तुला तू पडशील म्हणून. आता हे हिल्स काढून ठेव, नाहीतर लागेल तुला. नाही आई, मला काहीच नाही झालं. मी तर हळूच पडले आणि मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मला ह्या हिल्स मध्ये चालायला शिकायचंच आहे आणि ते पण आजच. मग काही होऊ देत. मग काय होतं. चिंकी खूप वेळ त्या हिल्स मध्ये चालण्याची प्रॅक्टिस करते, पण शेवटी ती शिकतेच. पण शेवटी ती आणखीन दमून जाते. गट्टू चिंकीला असं थकलेलं पाहून विचारतो, आता काय झालं चिंकी, तू अजूनही खुश नाही दिसत आहे. गट्टू, माझा पाय खूप दुखतोय. मी काय करू? आई बरोबर बोलत होती. आई किचन मधून सगळं चिंकीचं बोलणं ऐकते आणि किचन मधून बाहेर येऊन तिला म्हणते, चिंकी, मी तुला आधीच म्हटलं होतं की तू हे रोज रोज घालू शकत नाही. हे फक्त कधीतरीच वापरायचे असतात. सॉरी आई. चिंकी, तू बाजारातही हिल्ससाठी हट्ट केला. जेव्हा मी तुला म्हणत होते की साधे हिल्स घे, तेव्हा तू ऐकलं नाहीस माझं. म्हणूनच म्हणतात की नेहमी मोठ्यांचं ऐकायला हवं. आणि बघ, माझंच म्हणणं खरं झालं ना. चिंकीला माहिती होतं की तिने चूक केलीये, म्हणून ती आईला काहीच म्हणत नाही. चिंकी बाळा, मी तुला ओरडत नाहीये, मी फक्त समजावतीये. आणि हो, उद्याच आपण जाऊ आणि ह्या पॉइंटेड हिल्सच्या जागी साधे हिल्स घेऊन येऊ. ठीक आहे? ठीक आहे आई. आई, त्या दोघांमध्ये काय फरक असतो? गट्टू बाळा, ते दोन्ही सारखंच असतं, पण साध्या हिल्स मध्ये चिंकीचा पाय दुखणार नाही आणि ती आरामात चालू शकेल. ठीक आहे आई, मग आपण त्याच हिल्स घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी आई आणि चिंकी मार्केटमध्ये जाऊन चिंकीसाठी वेजेस हिल्स घेऊन येतात आणि यावेळी या हिल्स मध्ये चालण्यात चिंकीला काही त्रासही झाला नाही. चिंकी आपले नवे हिल्स आपल्या मित्रांनाही दाखवायला जाते आणि सगळे मित्र तिचं खूप कौतुक करतात. हॅलोविन. आज हॅलोविनचा दिवस होता आणि सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. गट्टू चिंकी घराबाहेर स्पूकी डेकोरेशन करत होते. गट्टू खुर्चीवर उभा होता आणि गट्टू, हे घे. हे कोळ्याचे खोटे जाळे इथे वरती लाव आणि हे काळ्या कागदाने बनवलेले कोळी सुद्धा. ह्यामुळे घर खूप भयंकर दिसेल. हो चिंकी, एकदम बरोबर. आणि तुझ्या मोठ्या बाहुलीला बँडेजेस लावून आपण जी मम्मी बनवलीये ती तर कमाल आहे. तिला आपण घराच्या बाहेर ठेवू. थांब गट्टू, हे घे. लाल पेनने मम्मीचे डोळे लाल कर. असं वाटेल की रक्त आहे. ग्रेट आयडिया चिंकी, दे बरं. तेवढ्यात अचानक चिंकीच्या पाठीमागे पांढरी चादर टाकलेले घाबरवणाऱ्या डोळ्यांचं तिथे चालत कुणीतरी येऊन उभं राहतं. जसा गट्टू स्पायडर पेंट करून पाठीमागे पाहतो, वाचवा चिंकी, तुझ्या मागे. वाचवा वाचवा वाचवा, हे कोण आहे? तेवढ्यात मार खात ते भूत ओरडलं, अरे बाजूला वा, बाजूला, हा मी आहे. हा कोणी दुसरा नाही तर मॉन्टीच होता. मार खाता खाता मॉन्टी लगेचच आपल्या डोक्यावरून ती चादर बाजूला करतो. मॉन्टी, तू? हो मी. आणि तू मला मारून चांगलं नाही केलंस चिंकी. अरे मग तू आम्हाला घाबरवायला का आलास मॉन्टी? बघा गट्टू चिंकी, या सगळ्याचा बदला मी नक्कीच घेईन तुमच्याकडून, पण मी स्वतः नाही. अच्छा, मग तू काय करणार आहेस? तू आम्हाला घाबरवायला सुद्धा भूत पाठवणार आहे? जर असं असेल तर आम्ही खूप घाबरलो. हे बघ, आम्हाला तर भीती वाटतेय. हो हो, तुम्ही लोक आता घ्या असून, पण बघा तुम्ही, रात्री सगळ्यात भयंकर भूताला तुमच्याकडे सोडीन आणि ते तुम्हाला खूप घाबरवतील. एवढं बोलून मॉन्टी तिथून पळून जातो. चिंकी, सोड या मॉन्टीला.
आपण आपलं डेकोरेशन पूर्ण करू. ओके गट्टू. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी आपल्या घराला अगदी भूतिया पद्धतीने सजवतात. सगळीकडे स्पायडर वॅक्स, घाबरवणारे मोठे मोठे स्पायडर्स, फेक नाईव्स आणि नकली भूतं आणि चेटकिणी बसलेल्या होत्या, ज्यांना गट्टू चिंकीने आपल्या डॉल्स पासून बनवलं होतं. वा, काय मस्त डेकोरेशन केलंय आपण, हो ना चिंकी? हो, बरोबर बोललास गट्टू. वाचवा वाचवा. अरे गट्टू चिंकी, मी आहे, मी आत्ताच ऑफिसहून येतोय आणि बघा तुमच्यासाठी काय आणलंय ते. तेवढ्यात लाईट्सही येतात. गट्टू चिंकी पाहतात की बाबांच्या जवळ एक मोठा गिफ्ट बॉक्स होता. दोघे लगेचच गिफ्ट बॉक्स घेतात आणि तो उघडून पाहू लागतात. बॉक्सच्या आतमध्ये खूप घाबरवणारी डॉल होती. अरे वा बाबा, ही बाहुली तर किती भीतीदायक आहे. एकदम ॲनाबेल सारखी. गट्टू चिंकी, ही खरोखरच एक हॉन्टेड डॉल आहे. हिच्यापासून जरा जपून राहा. बाबा, आम्ही काय लहान नाहीये, आमच्यावर असे प्रयोग करू नका. हो बाबा. गट्टू चिंकी बाबांच्या बोलण्यावरती फार काही लक्ष देत नाहीत आणि त्या डॉलला आपल्या खोलीत घेऊन येतात. चिंकी, ह्या बाहुलीला त्या खुर्चीवर ठेव. ओके गट्टू. चल, झोपण्यापूर्वी आपण एखादा हॉरर मूव्ही बघू. हो, मी आत्ताच DVD प्लेअरवर ती मूव्ही लावतो, जी आपण मागच्या रविवारी आणलेली. गट्टू आपल्या रूमच्याच DVD प्लेअरमधून हॉरर मूव्ही लावतो आणि गट्टू चिंकी आपापल्या बेडवरती पडून मूव्ही पाहू लागतात. हे 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 हे. गट्टू चिंकीचा ओरडण्याचा आवाज ऐकून लगेचच धावत आई बाबा तिथे येतात. अरे काय झालं मुलांनो? हा, काय झालं? आता ही बाहुली आमच्याकडे पाहून हसली बाबा. हो 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 गट्टू, बरोबर बोलतोय. काय? हे असं कसं होऊ शकतं बाळांनो? ही बाहुली आहे फक्त. ही कशी हसेल? तुम्ही दोघं मूव्ही बघताय ना, नक्कीच हा आवाज मूव्हीतून आला असेल. हा, अजून काय? डेड, ती डॉल कशी हसू शकते? पण बस, आता हा मूव्ही बंद करा आणि जेवायला चला. मूव्ही पाहिलात तर रात्री उशिरापर्यंत घाबरतच बसाल. गट्टू चिंकी आईचं म्हणणं ऐकतात आणि रात्रीचं जेवायला निघून जातात. परत आल्यावर चिंकी म्हणते, गट्टू, हा मॉन्टीचा आगाऊपणा तर नाही? त्याने खरोखरचं भूत तर नाही ना पाठवलं? नाही चिंकी, असं कसं होऊ शकतं? चल, आपण बाहुलीवर हे कापड टाकू, म्हणजे तिचा चेहरा आपल्याला दिसणार नाही. ओके. गट्टू चिंकी त्या डॉलवर कापड टाकून झोपी जातात. थोड्याच वेळात जेव्हा गट्टूला तहान लागते, तो पाणी पिण्यासाठी उठतो. तेव्हा अरे काय झालं गट्टू? ग्लास का पाडलास? चिंकी, ते बघ, बाहुली तिच्या जागेवरून उठून उभी राहिली. काय? हे काय? पण असं कसं होऊ शकतं? वाचवा वाचवा, आई बाबा, बाहुलीमध्ये भूत आलं, आई बाबा. पण आई बाबा तर इतक्या गाढ झोपेत होते की त्यांना गट्टू चिंकीचा आवाज ऐकूच येत नव्हता. हे आई बाबा का नाही येते? चल चिंकी, आपणच लवकर बाहेर जाऊ. पण जसं गट्टू चिंकी बेडवरून खाली उतरायचा प्रयत्न करतात, तेवढ्यात ती डॉलही चालू लागते आणि ती त्यांच्याकडे येऊ लागते. अरे देवा, ही बाहुली तर आपल्याकडेच येतीये. आई बाबा, लवकर या. आई बाबा, आमच्या खोलीत भूत आहे. आता तर गट्टू चिंकीची हालत एकदमच खराब झाली होती. या अगोदर की दोघेही रडू लागतात, तेवढ्यात हसत हसत आई बाबा आत येतात. गट्टू चिंकी, तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला भीती वाटत नाही ते, पण तरीही अजून तुम्ही दोघेही छोटी मुलंच आहात. काय? हे तुम्ही काय बोलताय बाबा? हो, याचा काय अर्थ आहे बाबा? याचा अर्थ असा की हे पहा,
ही रिमोट कंट्रोलची डॉल आहे. गट्टू चिंकीला तो रिमोट बघून त्यांचा जीव अगदी भांड्यात पडतो. हो बाबा, तुम्ही पण ना, आम्हाला तर घाबरवलं. हो बाबा, मी तर खूप घाबरलेले. गट्टू चिंकी, वाईट वाटून नका घेऊ, हॅलोवीन आहे. अशा प्रकारे बाबा हॅलोवीनच्या रात्री गट्टू चिंकीला घाबरवण्याचा मस्त प्लॅन करतात आणि त्यात पास सुद्धा होतात. गट्टू चिंकीचा वाढदिवस. आज गट्टू चिंकीचा वाढदिवस होता आणि दोघेही सकाळी एक्साइटमेंटमध्ये लवकर उठले होते. दोघेही लगेच फ्रेश होतात आणि नवीन कपडे घालून तयार होतात. चिंकी, हॅपी बर्थडे टू यू. तसं तू आज खरंच खूप छान दिसतीये आणि तुझा हा नवीन फ्रॉक तर छान आहे. तुलाही हॅपी बर्थडे गट्टू. नाहीतर मी म्हणेन हॅपी बर्थडे टू अस. आणि हो, तुझा हा ब्लू टी शर्ट आणि जीन्स मस्त दिसतीये. थँक्यू चिंकी. आता लवकर चल चिंकी, स्वयंपाकघरात आईकडे जाऊ. हो चल चल. गट्टू चिंकी दोघेही आईकडे जातात तर बघतात की आईने त्यांच्या आवडीचा नाश्ता अगोदरच डायनिंग टेबलवर बनवून ठेवला होता. अरे गट्टू चिंकी, तुम्हाला दोघांना हॅपी बर्थडे. या डायनिंग टेबलवर बसा, तुमचा आवडता नाश्ता केलाय. थँक्यू आई. आई. बाबा कुठे? गट्टू बाळा, बाबा तुमच्यासाठी चॉकलेटचं पाकिट घ्यायला गेलेत, जे तुम्ही शाळेत घेऊन जाऊ शकाल. ओ वाव आई, आज तर चॉकलेट वाटायला खूपच मजा येईल. गट्टू चिंकी आपापसात बोलतच असतात तेवढ्यात बाबा तिथे येतात. त्यांच्या हातात कॅन्डीचे पॅकेट्स होते. माझ्या लाडक्या मुलांनो, हॅपी बर्थडे. आणि हे पहा तुमच्या कॅन्डीज. थँक्यू बाबा. हे तर काहीच नाही मुलांनो, तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुमचे मित्र बंटी, हरी आणि गुड्डीसाठी वेगळे चॉकलेट्स आणा म्हणून. हे बघा, मी तीही आणली आहेत सोबत. अरे वा, मला वाटलेलं तुम्ही विसराल, पण तुमच्या तर लक्षात होतं. गट्टू चिंकी दोघेही चॉकलेट्स पाहू लागतात, पण आई त्यांना अगोदर नाश्ता करायला लावते. नाश्ता झाल्यानंतर बाबा गट्टू चिंकीला शाळेत सोडून येतात. वर्गात गेल्यानंतर त्यांचे सगळे मित्र त्यांना शुभेच्छा देऊ लागतात. हॅपी बर्थडे गट्टू चिंकी. हो गट्टू चिंकी, हॅपी बर्थडे. थँक्यू हरी आणि गुड्डी. गट्टू चिंकी, माझ्याकडूनही हॅपी बर्थडे. थँक्यू बंटी. थँक्यू बंटी. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर जाऊन बसतात. अरे वा गट्टू चिंकी, आज तुमचा वाढदिवस आहे. खूप छान. थँक्यू मॅम. तर आता तुम्हाला चॉकलेट्स वाटायला जायचं असेल, हो ना? येस मॅम. मॅम, आम्ही मुख्याध्यापकांकडे चॉकलेट द्यायला जाऊ. हो थांबा थोडं. सगळ्यात आधी वर्गातली मुलं गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतील आणि त्यांना बर्थडे विश करतील. सगळे मॅडमचं म्हणणं ऐकतात आणि सगळे गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. मग गट्टू चिंकी आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत प्रिन्सिपल मॅम कडे जातात आणि त्यांना कॅन्डीज देतात. हॅपी बर्थडे मुलांनो, आणि हे घ्या तुम्हा दोघांसाठी. प्रिन्सिपल मॅम गट्टू चिंकीला बर्थडे निमित्त छोटे छोटे बर्थडे कार्ड्स देतात. यानंतर गट्टू चिंकी आपले सगळे टीचर्स आणि आपल्या मित्रांना चॉकलेट्स वाटतात. सगळी मुलं एक एक करून गट्टू चिंकीला शुभेच्छा देत होते. बंटी, गुड्डी, हरी, हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल चॉकलेट. हो, तुम्ही आमचे सगळ्यात खास मित्र आहात ना, म्हणून. थँक्यू चिंकी आणि गट्टू. पण काय हरी? चिंकी, खरं तर आम्ही तिघं जण आज संध्याकाळच्या पार्टीला नाही येऊ शकणार. काय? हे काय बोलतेस तू गुड्डी? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू चिंकी. आम्हाला तिघांना आज आमच्या आईबाबांसोबत बाहेर जायचंय, त्यामुळे आम्हाला नाही जमणार. हे ऐकून गट्टू चिंकी खूप उदास होऊन जातात. पण तुमच्या तिघांशिवाय तर मजाच नाही येणार. आम्ही तर थीम पार्टी सुद्धा ठेवली होती. सॉरी गट्टू चिंकी, पण चिंता करू नका, उद्या आम्ही तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट्स घेऊन येऊ. ठीक आहे बंटी. गुड्डी, हरी आणि बंटीचं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकी नाराज होतात आणि दुःखी होऊन घरी येतात. घरी आई पार्टीची तयारी करत होती, पण त्यांना वैतागलेलं बघून आई म्हणते, काय झालं गट्टू चिंकी, तुम्ही इतके उदास का दिसताय? आई, बघ ना, गुड्डी, हरी आणि बंटी आमच्या पार्टीला येऊ नाही शकणार आहे. हो नाही, आता तर पार्टीला अजिबात मजा नाही येणार. अरे, असं नाही बोलायचं चिंकी. काही हरकत नाही, हरी, बंटी आणि गुड्डी नसेल येणार तर तुम्ही इतर मुलांसोबत एन्जॉय करा ना.
आणि मी आणि बाबा सुद्धा आहेत ना, आपण सगळे मिळून खूप एन्जॉय करू. हो आई, ठीक आहे. आणि मुलांनो, मी तुमच्यासाठी सुपर हिरोचा कॉस्ट्युमही तयार केलाय. तुझ्यासाठी स्पायडरमॅनचा कॉस्ट्युम आणि चिंकी तुझ्यासाठी कॅप्टन मार्वलचा कॉस्ट्युम. अरे वा आई, खरंच? हो खरंच. मग आम्ही लगेच जाऊन कॉस्ट्युम बघतो आई. गट्टू चिंकी आपल्या खोलीत जाऊन आपले कॉस्ट्युम बघतात आणि ते त्यांना खूप आवडतात. आणि अशीच संध्याकाळ होते आणि गट्टू चिंकीची सुपरमॅन थीम पार्टी सुरू होते. सगळी मुलं कुठल्या ना कुठल्या सुपर हिरोचे कॉस्ट्युम्स घालून आले होते. गट्टू चिंकी ही आपल्या कॉस्ट्युम मध्ये छान दिसत होते आणि तेवढ्यात डोअरबेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडायला जातो. सगळे तर आले, मग आता कोण आला असेल दारात? पण दरवाजा उघडताच गट्टूला खूप आनंद होतो. बाहेर कोणी दुसरं नाही तर बंटी, हरी आणि गुड्डी होते आणि तेही आपापल्या कॉस्ट्युम मध्ये. सरप्राईज! हरी, बंटी, गुड्डी, तुम्ही तिघं? सरप्राईज गट्टू. अरे शाळेत आम्ही तुझ्यासोबत सगळे प्रँक करत होतो. तेवढ्यात तिथे चिंकीही येते. काय प्रँक? हो चिंकी, असं होऊ शकतं की आम्ही आमच्या बेस्ट फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला येणार नाहीत. आम्ही फक्त मजा करत होतो. आणि हे घ्या, तुमच्या दोघांसाठी आमच्याकडनं गिफ्ट. थँक्यू गुड्डी, हरी आणि बंटी. गिफ्टसाठी सुद्धा आणि पार्टीत येण्यासाठी सुद्धा. आता तर पार्टीला खूप मजा येईल. हो हो, चला चला सगळे आज जाऊ. आता खूप मजा करू. मग गट्टू चिंकी मिळून आपल्या वाढदिवसाचा केक कापतात आणि सगळे मिळून खूप डान्स आणि एन्जॉय करतात. तेवढ्यात तिथे आई येते आणि सगळ्या मुलांना म्हणते, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी 2 खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ते काय आई? बघा, माझ्याकडे काय आहे? एक मोठा बाउल. त्यामध्ये खूप चिठ्ठ्या आहेत. तुम्ही सगळे आळीपाळीने ह्या चिठ्ठ्या काढा आणि ज्याच्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं असेल त्याला ते करावं लागेल. या तर खूप मजा येईल आई. आधी मी करणार. बरं ठीक आहे गट्टू, हे घे. गट्टू चिठ्ठी काढतो. त्यामध्ये डान्स लिहून येते. गट्टू डान्स करतो आणि एक एक जण आपापल्या पद्धतीने चिठ्ठ्या काढतो. कुणाला आपल्या आईची ऍक्टिंग करायची होती तर कुणाला गाणं गायचं होतं. अशा प्रकारे सगळी मुलं ते गेम्स एन्जॉय करतात. पण तेवढ्यात बाबा तिथे येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, मुलांनो, हे पहा, माझ्या हातात काय आहे? काका, ह्या तर खूप कुंड्या आहेत आणि सोबत छोटी झाडंही. हो गुड्डी बेटा, आज आपण सगळे या कुंड्यात झाडं लावणार आहोत आणि पुढच्या वर्षी गट्टू चिंकीच्या वाढदिवसापर्यंत ही झाडंही वाढतील आणि या छान छान फुलंही येतील. या तर खूप मजा येईल बाबा. वाव! मग वेळ कशाला घालवायचा गट्टू? आपण सगळे मिळून झाडं लावूया. सगळी मुलं झाडं लावतात आणि ते जाऊन बाल्कनी सजवतात. अशा प्रकारे गट्टू चिंकीची बर्थडे पार्टी पूर्ण होते आणि त्यांना खूप मजा येते. इंटर स्कूल ऑलिम्पिक्स वाचत घरी जाऊ लागतो. चिंकी, हे तर आंतरशालेय ऑलिम्पिक्सच्या बाबतीत आहे. आपल्याला ह्यात भाग घ्यायलाच हवा. काय खरंच गट्टू? ठीक आहे, आपण घरी गेल्यावर आईला दाखवूया. गट्टू चिंकी घरी जाताच आईला ते पॅम्पलेट दाखवतात. आई ते वाचून म्हणते, वा मुलांनो, ही तर खूपच सुंदर संधी आहे. तुम्ही दोघांनी यात भाग घ्यायलाच हवा. पण आई, आम्ही दोघं कशात भाग घेऊ? हो आई, माझाही गोंधळ उडालाय अगदी. ह्यात तर 20 पेक्षा जास्त खेळ आहेत. गट्टू चिंकी, तुम्हाला प्रत्येक खेळाविषयी माहिती हवी आणि त्यानंतर तुम्हाला जो खेळ सगळ्यात जास्त आवडेल आणि ज्यामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकाल तो खेळ खेळा. हो ठीक आहे आई, मला समजलं. हो, चल चिंकी, आपण कामाला लागूया. मग गट्टू आणि चिंकी गार्डन मध्ये जाऊन एक एक खेळ ट्राय करू लागतात. थोड्याच वेळात त्यांनी बरेचसे गेम ट्राय करून बघितले आणि मग त्यानंतर दोघेही धावत घरी येतात. गट्टू चिंकी, तुम्ही ठरवलं का तुम्ही कोणत्या खेळात भाग घेणार आहे ते? हो आई, ठरवलं. खूप छान. सांगा बरं, काय ठरवलंय? आई, मी बास्केटबॉल मध्ये भाग घेणार आहे. अरे वा, खूपच छान. आणि तू चिंकी? आई, मी टेबल टेनिस मध्ये भाग घेणार आहे. बर, ठीक आहे मुलांनो, मग तुम्ही ह्याच खेळांसाठी शाळेमध्ये उद्या नाव नोंदवा. ठीक आहे? ओके आई. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी स्कूल ऑलिम्पिक्स मध्ये आपलं नाव नोंदवतात आणि मग पीटीचे सर आणि ऑलिम्पिक्स मध्ये भाग घेणाऱ्या इतर मुलांसोबत तेही सराव करू लागतात. सरावानंतर दोघेही घरी येतात.
गट्टू चिंकी, आज तुमच्या प्रॅक्टिसचा पहिला दिवस होता ना? कसं झालं सगळं? एवढं काही खास नव्हतं बाबा. मी तेवढं चांगलं बास्केटबॉल नाही खेळू शकलो जसं मला वाटलं होतं. हो बाबा, माझ्याकडूनही टेनिसमध्ये चुका झाल्या आहेत. अरे काही हरकत नाही मुलांनो, आजचा पहिला दिवस होता ना. मुलांनो, तुम्हाला हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्कही करायला हवं. तुम्ही तुमच्या खेळांच्या बेस्ट प्लेअरचे व्हिडिओ पहा. जसं चिंकी, तू टेबल टेनिसची बेस्ट प्लेअर मनिका बत्रा हिच्याबद्दल वाच आणि त्यांचे मूव्स पहा. आणि गट्टू, तू सतनाम सिंगला पहा. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि मग ते आपल्या बेस्ट प्लेअरला पाहू लागतात आणि त्यांच्यापासून शिकू लागतात. आणि केव्हा इंटर स्कूल ऑलिम्पिक्सचा दिवस उजाडतो कळतच नाही. गट्टू चिंकी, तुम्ही एक्सायटेड आहात ना? शेवटी एकदाचा स्पर्धेचा दिवस आला. हो आई, पण थोडं नर्वसही. बाबा माहितीये, आज शहरातले सगळ्यात बेस्ट खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करणार आहे. स्पर्धा खरंच खूप टफ होणार आहे. अरे काही हरकत नाही, तुम्ही सुद्धा खूप बेस्ट आहात. बोलता बोलता सगळेजण लोकेशनवर पोहोचतात आणि मग आई बाबा गट्टू चिंकीला त्यांच्या टीम्सकडे नेऊन सोडतात आणि स्वतः हॉलमधल्या सीट्सवर जाऊन बसतात. बंटी, हरी आणि गुड्डी सुद्धा आपल्या सगळ्या क्लास सोबत आले होते आणि ते सगळे गट्टू चिंकी करता चिअर करत होते. तेवढ्यात टेनिसची मॅच सुरू होते आणि सगळ्यात अगोदर चिंकी येते आपल्या ओपोनंट सोबत. चिंकी, चिंकी. तेवढ्यात रेफरीच्या विसलचा आवाज येतो आणि टेनिसची मॅच सुरू होते. यात 3 राऊंड्स होणार होते आणि खूप प्रॅक्टिसमुळे चिंकी सहज पहिली मॅच जिंकते. जशी ती पहिली मॅच जिंकते तेव्हा हॉलमधले सगळेजण तिला चीअर करू लागतात. पण अजून तिला बाकी 2 राऊंड जिंकायचे होते. चिंकी बेटा, हे घे पाणी. तू काळजी करू नकोस, फक्त छान खेळ. हो बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन. चिंकी दुसरी मॅच खेळायला जाते आणि त्यातही ती आपल्या ऑपोनंटला हरवते. पण तिसऱ्या मॅच मध्ये चिंकीचा पाय मुरगळतो आणि तिचा शॉट मिस होतो, ज्यामुळे ती आपल्या फायनल राऊंड मध्ये हारते. चिंकी उदास होऊन आईबाबांजवळ येते. चिंकी बाळा, काही हरकत नाही. आता आपण सगळे मिळून गट्टूला चीअर करूया. हो आई, ठीक आहे. तसंही मला इतकी भीती वाटत होती की मला वाटलेलं मी पहिल्याच राऊंडला बाद होईल. हो बेटा, पण तू हिम्मत हरली नाहीस आणि दुसऱ्या राऊंड पर्यंत छान खेळलीस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आणि गट्टूची बास्केटबॉल मॅच सुरू होते. गट्टूची टीम हॉलमध्ये येते आणि त्यांच्या समोर असते दुसऱ्या शाळेची बास्केटबॉल टीम. गट्टू, गट्टू, गट्टू. थोड्याच वेळात रेफरीच्या शिट्टीनंतर मॅच सुरू होते आणि या बास्केटबॉलची मॅच खरोखरच मजेदार होती. सुरुवातीला ओपोनंट टीम खूप छान खेळत होती, पण नंतर गट्टूची टीम फॉर्म मध्ये येते आणि मग ते सगळे सतत गोल्स करतात आणि शेवटी गट्टू गोल करतो आणि यासोबतच गट्टूची टीम जिंकते. सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. ये गट्टू, तू करून दाखवलास. पहिलं बक्षीस. गट्टूच्या टीम मधले सगळेजण गट्टूला उचलतात आणि खांद्यावर घेतात आणि चीअर करू लागतात, कारण गट्टूच्या लास्ट गोलमुळेच ते जिंकले होते. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत ऑलिम्पिक्सच्या बाकी गेम्सचा आनंद घेतात, जसं बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, चेस, शूटिंग आणि अगदी बॉक्सिंग सुद्धा. गट्टू, कितीतरी खेळ आहेत आणि किती मजा येते इथे. इथल्या लोकांमध्ये किती उत्साह आहे, हो ना? एकदम बरोबर चिंकी. प्रत्येक जण किती एन्जॉय करतोय. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान अनुभव आहे. तेव्हा सगळे गेम्स संपतात आणि मुलांना प्राइज घेण्यासाठी बोलावलं जातं. सर्वात प्रथम चिंकीला बोलावलं जातं आणि तिला सेकंड प्राइज मिळतं. आई, बाबा आणि बाकी मुलं चिंकीसाठी खूप टाळ्या वाजवू लागतात. अभिनंदन चिंकी. चिंकी नंतर गट्टूला सुद्धा बोलावून त्याच्या टीम मेंबर सोबत त्याला फर्स्ट प्राइज दिलं जातं. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत घरी जाऊ लागतात. आई, आज तर मी खूप थकलोय. हो, मी पण. हो मुलांनो, म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये घेऊन जातोय सेलिब्रेशनसाठी. वाव, थँक्यू सो मच आई बाबा. गट्टू चिंकी आई बाबांसोबत रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेट करतात आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये प्रिन्सिपल मॅम पण त्यांना अवॉर्ड देतात आणि यामुळे गट्टू चिंकीला अजून नवीन नवीन गोष्टींमध्ये सहभागी व्हायची प्रेरणा मिळते. सायन्स प्रोजेक्ट.
गट्टू चिंकी असेंब्लीच्या अगोदर आपल्या मित्रांसोबत वर्गात बसून आपला होमवर्क पूर्ण करत होते. गट्टू, सगळी तुझीच चूक आहे. मी तर तुला आधीच सांगितलं होतं होमवर्क करायला. अगं चिंकी, हे सगळं सोड ना, आता लवकर काम कर. हो चिंकी, आता ही विचार करायची वेळ नाहीये. पण तेवढ्यात बेल वाजते आणि टीचर येतात. त्यांच्यासोबत को करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या रेखा मॅडम सुद्धा तिथे येतात. त्यांना पाहून सगळी मुलं खूप आश्चर्यचकित होतात. अरे हे काय, रेखा मॅमही आल्यात. याचा अर्थ काहीतरी महत्वाची सूचना देणार आहे. चला चला, आज होमवर्क चेक नाही होणार, आपण वाचलो. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. आज मी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आणली आहे. आपल्या शहरात विज्ञानाचं एक खूप मोठं प्रदर्शन होणार आहे, ज्यामध्ये पूर्ण देशासोबतच इंटरनॅशनल शाळांमधील मुलं देखील सहभागी होणार आहेत. सगळी मुलं हे ऐकून खूप एक्साइटेड होतात. वाव, विज्ञानाचं प्रदर्शन. विज्ञान तर माझा आवडता विषय. हो, आणि तुमच्यापैकी ज्या मुलांना भाग घ्यायचा असेल त्यांनी एक ग्रुप बनवा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना तुमचं नाव द्या. आणि तुम्हाला एक आयडियाही आणायची आहे की तुम्ही कसला प्रोजेक्ट बनवणार आहे. ज्याची आयडिया सगळ्यात चांगली असेल तोच शाळेला प्रेझेंट करण्यासाठी प्रदर्शनात जाईल. ओके मॅम. सगळी मुलं रेखा मॅडम निघून गेल्यानंतर विचार करू लागतात की त्यांना काय प्रोजेक्ट बनवायला पाहिजे. पण कुणालाच काही चांगली आयडिया येत नाही. दुसऱ्या दिवशी आयडिया सबमिट करायची होती. त्यासाठी सगळी मुलं गट्टू चिंकीच्या घरी येतात. गट्टू, आपण सोलर पॅनलचं फिरतं असं एक लाईव्ह मॉडेल बनवूया का? नाही नाही हरी, ही तर खूप जुनी आयडिया आहे. काहीतरी नवीन विचार कर. मग तुला काय हवंय? आपण एकदम ॲडव्हान्स रोबोट बनवायचा? अरे वा, हो, हे खूप मस्त आहे. चला आपण हेच करूया. एक असा रोबोट जो स्वतःच आपला परिचय देऊ शकेल. चिंकी, ही तर खूपच मस्त आयडिया आहे. पण आपण कसं बनवायचं? खूप अवघड असेल ना? बनवूया गट्टू. आधी जाऊन उद्या शिक्षकांकडून ही आयडिया अप्रूव्ह करून घेऊ. दुसऱ्याच दिवशी गट्टू चिंकी आणि त्यांची टीम रेखा मॅडमकडे जाऊन आपली आयडिया सांगतात. रेखा मॅमला खूप जास्त आयडिया आवडते आणि त्या ती ॲक्सेप्ट करतात. 3 दिवसांनी प्रदर्शन होतं आणि गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी सगळेजण मिळून प्रोजेक्ट बनवू लागतात. चिंकी, हा रोबोट तर आता बनेल, पण तू काय विचार केलायस? हा स्वतःच त्याचा परिचय कसा देईल? ते तर मलाही समजत नाहीये. चला, आपण आईबाबांकडे जाऊन काहीतरी आयडिया घेऊया. गट्टू चिंकी आईबाबांजवळ जातात आणि पाहतात की आई एका नव्या डॉलला गिफ्ट रॅप करत असते. आई, ही बाहुली कशासाठी आहे? अरे हां, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे, तिच्यासाठी आहे. आणि बघ, ती बोलते सुद्धा, जर तू तिला हात मिळवलास तर. आई जसं त्या डॉलला हँडशेक करते तेव्हा ती गाऊ लागते आणि मुलं आश्चर्यचकित होतात. आई बाबा, हे कसं झालं? अरे मुलांनो, या डॉलच्या मध्ये मायक्रोफोन आहे आणि हिच्या हातात मायक्रोफोनचा स्विच असेल. त्यामुळे जसं हँडशेक करू, स्विच ऑन होतो आणि डॉल बोलू लागते. हे ऐकून चिंकीला एक आयडिया येते आणि हे ऐकून ती बाकीच्यांना म्हणते, मित्रांनो, मला कळालं की आपला रोबोट कसं बोलेल. मग काय होतं, मुलं सगळी मिळून तो रोबोट बनवतात आणि प्रदर्शनाचा दिवस उजाडतो. बाबा सगळ्या मुलांना कारने सोडायला जात असतात. प्रदर्शन शाळेपासून दूर एका मोठ्या मैदानात लागलं होतं. मुलं पाहतात की ग्राउंडच्या बाहेर खूप साऱ्या कार्स उभ्या आहेत आणि खूप सारी मुलं आली होती. काही मुलं तर फॉरेनहून सुद्धा आली होती आपापले प्रोजेक्ट्स घेऊन. वाव, हे प्रदर्शन तर किती मोठं आहे. इथे तर किती लोक आली आहेत. त्या बघा, रेखा मॅम, त्या आपली वाट बघतायत. चला लवकर. सगळी मुलं आपला रोबोट घेऊन रेखा मॅमकडे जातात. अरे या मुलांनो, लवकर जाऊन तुमच्या रोबोटला तुमच्या टेबलवर सजवा. ते बघा, आपल्या शाळेचं नाव असलेलं टेबल. इतर शाळांमधली मुलं सुद्धा त्यांचा प्रोजेक्ट त्यांच्या टेबलवर ठेवतायत. चला चला जा. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलं टेबलजवळ जाऊन आपल्या रोबोटला तिथे उभे करतात आणि आजूबाजूचं वातावरण पाहू लागतात. सगळीकडे वेगवेगळ्या देशातून आलेली मुलं होती, ज्यांनी आपले प्रोजेक्ट्स बनवून आणले होते. तेवढ्यात एक्झिबिशन सुरू होतं आणि काही टीचर्स गट्टू चिंकीचा प्रोजेक्ट पाहायला तिथे येतात. गुड मॉर्निंग टीचर्स. गुड मॉर्निंग मुलांनो.
अरे वा, तुम्ही तर रोबोट बनवला आहे. काय नाव आहे तुमच्या रोबोटचं? तेवढ्यात चिंकी रोबोटचं बटन दाबते आणि रोबोट स्वतःच बोलतो. हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे मिस्टर बोट. तुम्ही सगळे कसे आहात? रोबोटला असं बोलताना बघून सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. अरे वा, हा तर बोलतो सुद्धा. खरंच हा तर खूप कमालीचा रोबोट आहे. पण तुम्ही हा कसा बनवला मुलांनो? मॅडमनी विचारल्यानंतर चिंकी त्यांना सगळं रोबोटचं मेकॅनिझम समजावते. मॅम, सगळ्यात आधी आम्ही आमच्या रोबोटचं पूर्ण स्ट्रक्चर बनवलं. मग गट्टू आणि हरीने त्याच्या वरचा भाग उघडला आणि मग मी त्यामध्ये मायक्रोफोन फिक्स केला. मग मी रेकॉर्डर मधून माझ्या आवाजात इंट्रोडक्शन टाकलं, ज्यामुळे जर कोणी त्याला त्याच्याविषयी विचारलं तर तो उत्तर देऊ शकेल. हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे मिस्टर बोट. तुम्ही सगळे कसे आहात? हे ऐकून हेडमॅम आणि बाकी टीचर सुद्धा मुलांपासून खूप इम्प्रेस होतात आणि मग दुसऱ्या मुलांचे प्रोजेक्ट्स पाहायला पुढे निघून जातात. अरे वा, सगळ्यांना आपला रोबोट खूप आवडला. ये मुलांनो, आता तुम्ही जाऊन इतर प्रोजेक्ट्स बघून या. तोपर्यंत मी तुमच्या ह्या रोबोट पाशी थांबते. ओके? ओके मॅम. गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी जाऊन वेगवेगळे प्रोजेक्ट्स पाहत होते. सगळे प्रोजेक्ट्स खूप छान होते. तेवढ्यात गुड्डीचं लक्ष एका मुलाच्या प्रोजेक्टवर जातं, ज्याने व्होल्कॅनो बनवला होता. वाव, ते बघा मित्रांनो, तो एक व्होल्कॅनो आहे. एकदम खरा दिसतोय ना? चला चला, जवळ जाऊन पाहूया. तिथे एका फॉरेनर मुलाने व्होल्कॅनो बनवला होता, ज्यामध्ये डार्क रेड कलरचा लावा होता. असं वाटत होतं जणू काही तो व्होल्कॅनो अगदी खरा आहे. तो मुलगा गट्टू, चिंकी आणि त्यांच्या मित्रांना म्हणतो, हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज जेरेमी अँड धिस इज माय प्रोजेक्ट व्होल्कॅनो. ओ हाय, माझं नाव गट्टू आणि हे माझे मित्र आहेत. तुझा व्होल्कॅनो खरा वाटतोय. Oh yes, thank you so much. Do you know I can show you volcanic eruption too. त्या मुलाचं हे बोलणं ऐकून गट्टू, चिंकी आणि बाकी सगळेजण अगदी आश्चर्यचकित होतात. पण तेवढ्यात तो मुलगा एक रेड बटन दाबतो आणि व्होल्कॅनोतून खरा लावा बाहेर येऊ लागतो. ओ वाव, असं वाटतंय व्होल्कॅनो मधून लाव्हारस बाहेर पडतोय. कमाल आहे. थँक्यू सो मच. मग सगळेजण त्या फॉरेनर मुलाशी हँडशेक करतात आणि पुन्हा आपल्या प्रोजेक्ट जवळ येतात. आता सगळ्या लोकांना आपापले प्रोजेक्ट सबमिट करायचे होते. तेवढ्यात तिथे सगळ्या मुलांचे आई बाबा येतात. मुलांनो, कसं वाटतं एक्झिबिशन मध्ये? खूप मस्त बाबा. आणि तुम्हाला माहितीये, आता हेडमॅम आल्या होत्या आणि त्यांनी आमच्या रोबोटचं कौतुक केलं. ते तर होणारच होतं. अरे, तुम्ही लोकांनी रोबोट बनवलाच इतका छान. तेवढ्यात अनाउन्समेंट होते की सगळ्या मुलांना ऑडिटोरियम मध्ये एकत्र बसायचंय, जिथे त्या सगळ्यांना रिफ्रेशमेंट दिली जाईल. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्रही तिथे जाऊन बसतात आणि दुसऱ्या मुलांशी बोलू लागतात. त्यांना नवे फॉरेनर मित्र बनवून खूप मजा येते. एवढंच नाही तर त्यांचे जॅपनीज फ्रेंड सुद्धा बनतात. यानंतर एक एक करून मुलांना स्टेजवर सुद्धा बोलावलं जातं. गट्टू, कम ऑन द स्टेज. हे घे तुझं सर्टिफिकेट. थँक्यू सर. नेक्स्ट, चिंकी. थँक्यू सर. अशा प्रकारे सगळ्या मुलांना सर्टिफिकेट्स मिळतात आणि मग सगळे पुन्हा आपल्या घरी परततात. गट्टू, चिंकीला या सायन्स एक्झिबिशन मध्ये खूप मजा येते. आणि एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्यांच्या रोबोट सोबत त्यांचा फोटोही येतो. यासोबतच गट्टू, चिंकी ठरवतात की आतापासून ते प्रत्येक स्पर्धेत भाग घेणार आणि काहीतरी नवीन शिकणार.